स्वातंत्र्य विचारांचं सिंचन करून या मातीला स्वराज्यचूक बनवताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून बारा मावळाच्या डोंगर दऱ्या कड्या कपाऱ्या आणि परिसरातून फिरताना माणसं मिळवायची, मिळून जोडायची आणि जोडून स्वराज्याच्या कामी लावायची. हा शिवधनुष्य अखंड लिले आपल्या खांद्यावरती पेलत या मातीत रयतेचं शून्यातून स्वराज्य निर्माण करताना स्वतःच्या हाडाचं काडं, रक्ताचं पाणी आणि मांसाचा चिखल करत या मातीतल्या 18 पगड जाती धर्मातल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या लोकराजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मजयंतीच्या औचित्याने आज बळेगावच्या मातीत संपन्न होत असलेल्या एका दैदिप्यमान वैचारिक सोहळ्याच्या निमित्तानं मंचाच्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व श्रोते सज्जन, मायबाप, बंधू आणि भगिनींनो आणि कार्यक्रमाचे आयोजक, माझ्यासारखा तरुण आज महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांचे विचार पेरत फिरत असताना सातत्याने एक दुर्दैवी चित्र माझ्यासारख्या पोराच्या नजरेत पडतं. ते असं असतं की शिवाजी महाराजांची जयंती येऊ द्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येऊ द्या, महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती येऊ द्या, गावातली पोरं एकत्रित येतात, गावात वर्गणी करतात, मोठा डीजे लावतात, कुणी दारू पितन त्याच्यासमोर नाचत जयंत्या साजऱ्या होतात. पण बळेगाव सारख्या या गावाच्या मातीत आल्यानंतर माझाही माथा अभिमानानं उन्नत होतो. या मातीतल्या वडीलधाऱ्यांनी लेकरांवर चांगले संस्कार केलेत म्हणून तुमच्या मातीतली पोरं एकत्रित येत डीजे लावून नाचण्यापेक्षा एक पवित्र असा शिवजन्मोत्सव साजरा करतायत. त्याबद्दल मी त्या सर्वांचं अंतःकरणापासून आभार, अभिनंदन आणि कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीलाच या ठिकाणी व्यक्त करणं महत्वाचं समजतोय. आज छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद वाटत असेल की खरं स्वराज्याचं महत्व आणि शिवाजी राजांनी केलेल्या मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचं महत्व जर कुणाला समजलं असेल तर बळेगावच्या मातीतल्या सगळ्या तरुण पिढीला समजलंय, ज्यांनी इतका उत्तम कार्यक्रम आज शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांच्यासाठी या गावाच्या मातीत आयोजित केलाय. कारण दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घ्या, महात्मा ज्योतिराव फुलेंचं घ्या, या महापुरुषांची नावं घेतली की या महाराष्ट्राच्या मातीत आणि देशाच्या मातीतल्या माणसांना कुणाचंही नाव घेतलं की आम्हाला दुर्दैवानं त्या महापुरुषाची जात आठवायला लागते, त्या महापुरुषाची माती आठवायला लागते. या मातीतली माणसं दुर्दैवानं महापुरुषाला जातीमध्ये आणि एका मातीमध्ये कैद करतो, हे आमचं दुर्दैव आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती आहे? आज शिवाजी महाराजांचं चरित्र समजावून घेत असताना, शिवचरित्रावरती बोलत असताना, कुठल्याही महापुरुषाच्या चरित्रावरती बोलत असताना वडीलधाऱ्यांनो सगळ्यात पहिल्यांदा आमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आम्ही फिट आणि स्पष्ट केली पाहिजे की महापुरुषाला कुठली जात नसते आणि महापुरुष एका मातीपुरता मर्यादित असू शकत नाही. त्या महापुरुषांनी केलेल्या कार्याचं सुख या मातीतल्या प्रत्येक जातीतल्या माणसाला उपभोगायला मिळत असतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नावाचा महापुरुष एका जातीत किंवा एका महाराष्ट्राच्या मातीत मर्यादित होऊ शकत नाही. शिवाजी महाराज हे या देशातल्या प्रत्येक माणसाचे आहेत, हे सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या डोक्यात स्पष्ट करणं मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचं या मातीशी काय नातं आहे, या महाराष्ट्राच्या या देशाच्या पुण्यभूमीशी शिवाजी महाराजांचं काय नातं आहे. मी असं म्हणतो, आकाशातल्या सूर्यापासून त्या सूर्याचं तेज वेगळं करणं जसं शक्य आहे तसं या मातीच्या कणावरती झालेला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा संस्कार आणि या मातीच्या कणावर झालेला शिवाजी महाराज नावाचा उपकार या मातीपासून वेगळा करणं शक्य आहे. इतकं घट्ट नातं तुमच्या माझ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्षात घ्या. आज जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराजे जन्माला आले, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आल्यानंतर आमचे हात आणि आमचा माथा अभिमानानं का झुकतो? छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यावर आमच्या मुखातून जय हे गौरवोद्गार का बाहेर निघतात? छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आमच्या धमन्यातलं रक्त का सळसळतं? शिवाजी महाराजांचा एवढा अभिमान आम्हाला का वाटतो? जगाच्या पाठीवर जन्माला आलेल्या लाखो राजांपेक्षा सुद्धा माझ्या राजाची कीर्ती आसमानाला भिडेल एवढ्या उंचीची का आहे? याचं कारण या जगात जन्माला आलेल्या अनेक राजांनी माणसांना पकडलं, त्या माणसांना गुलाम बनवलं आणि त्या गुलामांच्या वरती राज्य केलं. पण माझे छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आणि शिवाजी महाराजांनी गुलामांना माणूस बनवलं आणि त्या माणसांना मुक्तीचा आणि स्वातंत्र्याचा श्वास घ्यायला शिकवलं. म्हणून या देशात छत्रपती शिवाजी राजे विश्ववंदनीय हे लक्षात ठेवा. शिवाजी महाराज एका जातीपुरते मर्यादित असू शकत नाही. शिवाजी महाराजांचं कार्य एका जातीपुरतंच मर्यादित असू शकत नाही. शिवाजी महाराज केवळ एका महाराष्ट्राच्या मातीपुरते असू शकत नाही. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे त्यांचं नाव तुम्हाला माहित आहे का? या देशाचे पहिले पंतप्रधान सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीत प्रतापगडावर शिवाजीराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आले. अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन देशाच्या पहिल्या पंतप्रधानाच्या पंडित नेहरूंच्या हस्ते झालं. शिवरायांची ख्याती, शिवरायांची गौरवगाथा या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना ऐकली आणि शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन करताना पंडित नेहरूंनी केलेल्या भाषणात ते असं म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज
हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत, ते अखंड हिंदुस्थानाचं स्फूर्तीस्थान आहे. अखंड हिंदुस्थान कुणाचे उद्गार आहेत? या देशाच्या पहिल्या पंतप्रधानानं सांगितलं. आमचे शिवाजीराजे किती मोठे आहेत. दुर्दैवाने तुम्हाला आणि मला येणारा प्रत्येक वक्ता आणि इतिहासकार शिवाजीराजांनी 4थीच्या पुस्तकात शिकवल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणला, अफजल खानाचा कोथळा काढला, अभिमानाने स्वाभिमानानं प्रतापगडावर भगवा फडकवला. हा इतिहास आम्हाला सांगितला जातो, तो सांगितलाही पाहिजे. शाहिस्ते खानाला लाल महाराज शिवाजीराजे शिरले, शाहिस्ते खानाची बोटं छाटली. हा इतिहास रक्तरंजित आम्हाला सांगितला जातो, सांगितलाही पाहिजे. पण त्या पलीकडचा इतिहास कधी तुम्ही आणि मी समजून घेणार आहेत, हा प्रश्न आहे. आज या मराठी मातीतल्या माणसांनी शिवरायांच्या चरित्राचे गोडवे आणि पोवाडे गायले, पण या मातीतल्या माणसानं शिवरायांच्या चरित्रातून काही शिकता आलं का? हा प्रश्न आजही जसाच्या तसाच आहे. शिवरायांच्या चरित्राचं, शिवरायांच्या विचारांचं झालं काय? आमच्या हाती आलं काय? हा प्रश्न आजही जसाच्या तसाच तुम्हाला आणि मला विचारावा लागतोय. शिवचरित्रातून तुम्हाला मला काहीतरी शिकावं लागेल. त्यासाठी शिवरायांच्या चरित्राची, शिवरायांच्या कर्तृत्वाची उंची तुम्हाला आणि मला सगळ्यात पहिल्यांदा आमच्या आयुष्यात लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, शिवरायांची उंची किती आहे, शिवाजीराजे किती मोठे आहेत, शिवरायांच्या कर्तृत्वाची उंची किती व्यापक आहे. ही उंची समजून घेत असताना मी आवर्जून तुम्हाला काही गोष्टी सांगेन. महापुरुष जिवंत असताना, महापुरुष जोपर्यंत जिवंत असतो आपण म्हणतो तोपर्यंत त्यांची ख्याती सगळीकडे पसरत नाही, पण महापुरुषाच्या निधनानंतर त्या महापुरुषाची ख्याती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते. पण छत्रपती शिवाजी महाराज याला अपवाद आहेत. निधनानंतर तर शिवरायांची ख्याती सर्वदूर पसरलीच आहे, पण जिवंत असताना सुद्धा जगाच्या अनेक देशांमध्ये शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची ख्याती पसरलेली लक्षात घ्या. आता टीव्ही उघडले, बातम्या लावल्या की अमेरिकेनं इराणवर बॉम्ब टाकला आणि इराणनं अमेरिकेवर हल्ला केला. ह्या बातम्या आपण पाहतो की नाही? तो इराण नावाचा देश आहे. इराण किती दूर आहे, आपल्यापासून दूर आहे की नाही? त्या इराण नावाच्या देशाचा एक बादशाह होता आणि त्यावेळी या देशामध्ये 17व्या शतकात औरंगजेब नावाचा बादशाह होता. औरंगजेब नावाच्या बादशाहनं इराणच्या बादशाला काहीतरी कारणास्तव एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात इराणच्या बादशाला पत्र लिहिताना औरंगजेबानं स्वतःची सही केली आणि स्वतःचं नाव लिहिताना शेवटी असं लिहिलं, आलमगीर औरंगजेब बादशाहकडून इराणच्या बादशाला हे पत्र आहे. इराणच्या बादशानं ते वाचलं. औरंगजेबानं स्वतःचा उल्लेख आलमगीर असा केलाय. इराणचा बादशाह चिडला. इराणच्या बादशानं प्रतिपत्र औरंगजेबाला लिहिलं आणि सांगितलं, औरंगजेबा, अरे तू कसला आलमगीर आहेस? राजगादीसाठी, सत्तेच्या पदासाठी स्वतःच्या बापाला कैद केलायस, स्वतःच्या रक्ताच्या भावंडांची ठेचून हत्या केली आहेस. औरंगजेब, तू फार तर पिदरगीर असू शकतोस, तू आलमगीर असू शकत नाही. त्या इराणच्या बादशानं औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात पुढे असं लिहिलंय, अरे खरा धैर्यवान राजा जर कोण असेल, इराणचा बादशाह औरंगजेबाला लिहितोय, खरा धैर्यवान राजा जर कोण असेल तर महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये 18 पगड जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करत रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे त्या मातीतले छत्रपती शिवाजी महाराज हे खरे धैर्यवान राजे आहेत. हे कुणी लिहिलंय? औरंगजेब बादशाला इराणच्या बादशानं लिहिलेल्या पत्रात लिहिलंय. बऱ्याचदा आपल्याला, मला अनेक पोरं भेटतात, बऱ्याचदा मी बॅनरवर इतरत्र सगळीकडे चित्र पाहतो. बॅनरवर शिवाजीराजांचा फोटो लावलेला असतो. तरुण पोरं म्हणतात आमचे राजे किंग आहेत. शिवाजीराजांचा किंग असा उल्लेख होतो, झालाही पाहिजे, शिवाजीराजे किंग आहेत. पण या जगाच्या इतिहासात किंग अनेक आहेत. पण लक्षात ठेवा, या जगाच्या इतिहासात एकमेव किंग मेकर आहेत. ते किंग मेकर म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आहेत. शिवाजी महाराज हे केवळ किंग नाहीत. माझ्या तरुण बांधवांनो समजून घ्या, शिवाजी महाराज हे केवळ किंग नाहीत. शिवाजी महाराज हे खरे किंग मेकर आहेत. ते कसं? या जगात जन्माला आलेल्या अनेक राजांनी स्वतःच्या राज्याचा विस्तारच केलाय, पण माझे छत्रपती शिवाजीराजे एकमेव राजे आहेत, ज्या एकमेव राजानं इतर अनेक तरुणांना किंवा राजांना स्वतःचं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज किंग मेकर आहेत. कधी इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या वाचकानं बुंदेलखंड नाव कधीतरी इतिहासात वाचलं आणि ऐकलं असेल. बुंदेलखंडचे चंपतराय बुंदेला नावाचा एक लढवय्या क्षत्रिय माणूस. चंपतरायाला औरंगजेबानं क्रूरतेनं कावा करून ठार केलं. त्या चंपतरायाचा पुत्र छत्रसाल आहे. छत्रसाल औरंगजेबाच्या ठाई होता. छत्रसाल आपल्या पित्याच्या हत्येचा बदला म्हणून धावत आला आणि शिवरायांच्या चरणावर पडला, राजे शिवाजीराजे तुम्ही धैर्यवान, राजे तुम्ही दयावान, राजे तुम्ही करुणाधीश, मी छत्रसाल चंपतरायाचा पोरगा. राजे माझ्या पित्याला औरंगजेबानं ठार केलंय, मला तुमच्या ठाई जगू द्या, नोकरी द्या, चाकरी द्या, अन्नाचा एखादा घास मला खायला मिळेल. शिवाजीराजे काय म्हणाले, छत्रसाल, अरे तू चंपतराय बुंदेला सारख्या क्षत्रियाचा लढवय्याचा पुत्र आहेस. लढवय्याच्या पोरानं, क्षत्रियाच्या पोरानं हातात तलवार घ्यायची असते, ठाई नोकरी आणि चाकरी पायावर पडून मागायची नसते. छत्रसाल जा तुझ्या मातीमध्ये, यवनांचा प्रतिकार कर, लढ त्यांच्या विरोधात, स्वतःचं राज्य उभा कर. छत्रसाल बुंदेलानं हात जोडले आणि म्हणतो, राजे यासाठी मला तुमचं सहकार्य लागेल. माझ्याकडे संपत्ती नाही, सैन्य नाही, मला सैन्य द्या, संपत्ती द्या, मी जाईल यवनांच्या विरोधात लढेल सुद्धा. शिवाजीराजांनी काय सांगितलं, अनेक तरुणांना या मातीतल्या प्रेरणा देणारं ते वाक्य आहे. शिवाजीराजे म्हणाले, छत्रसाल, अरे मी जर तू म्हणतो तशा आयत्या पिठावर रेघोट्या उडल्या असत्या तर शून्यातून माझं राज्य निर्माण झालं असतं की नसतं, हा प्रश्न आहे. छत्रसाल तुला स्वतः जावं लागेल, स्वतःच्या हिमतीच्या आणि स्वतःच्या ताकदीच्या बळावर स्वतःचं राज्य निर्माण करावं लागेल.
शिवाजीराजाने एकच गोष्ट दिली. छत्रसाल बुंदेलाला शिवाजीराजाने आपल्याकडे असणारी एकमेव तलवार तेवढी छोटीशी भेट दिली. ती तलवार भेट म्हणून छत्रसालानं स्वीकारली. आयुष्यभर आपल्या कपाळाला विश्ववंदनीय मानत त्या तलवारीचा आदर करत छत्रसाल शिवरायांच्या केवळ आणि केवळ त्या एका प्रेरणेच्या वाक्याच्या बळावर यवनांच्या मुघलांच्या विरोधात लढत राहिला. आणि इतिहासात तुम्ही वाचलं असेल, त्या छत्रसाल बुंदेलानं शिवाजी महाराजांना आपला प्रेरणा स्त्रोत मानत बुंदेलखंड नावाचं स्वतःचं स्वतंत्र राज्य उभं केले. लक्षात ठेवा, बुंदेलखंड नावाचं राज्य उभं केलं. एखाद्या छत्रसाल नावाच्या तरुणाला 17व्या शतकामध्ये स्वतःचं बुंदेलखंड नावाचं राज्य उभा करण्यासाठी प्रेरणा छत्रपती शिवाजीराजे देत असतील, तर माझे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ किंग नाहीत, तर इतरांना राजा बनवणारे खरेखुरे किंग मेकर ठरतात. हे पहिल्यांदा तुम्ही मी आणि प्रत्येकानं लक्षात घेणं या शिवजयंतीच्या निमित्तानं सगळ्यात जास्त गरजेचं हे लक्षात घ्या. म्हणून या मातीतल्या तरुण पिढीला एखाद्या परराज्यातून आलेल्या छत्रसाल बुंदेला नावाच्या माणसाला शिवाजीराजे राज्य निर्माण करण्याची प्रेरणा देत असतील, तर आम्ही शिवरायांच्या मातीतली शिवरायांच्या जातीतली माणसं अरे छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाचं स्मरण करून आमचं काय व्हायला पाहिजे याचा विचार आज तुम्ही आणि मी करणं मला वाटतं गरजेचं आहे. मगाशी सूत्रसंचालन करताना सरांनी सत्तेचा पदाचा फार सुंदर उल्लेख केला. गुवाहाटीचं सांगितलं. त्या आसामच्या मातीत आपल्या सत्तेची सत्ता करणं शिजली आपल्याला माहित आहे. त्या आसाममध्ये आपल्याला त्या गोष्टी माहित आहेत, पण दुर्दैवानं शिवचरित्राशी संबंधित असणाऱ्या गोष्टी माहित नाहीत. त्या आसाम नावाचं राज्य आपल्यापासून किती दूर आहे. त्या आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नावाची मोठी नदी आहे. त्या ब्रह्मपुत्रेच्या तीरावर तिथली लोक राहत आहेत. तिथं ओहोम नावाचा एक जाती समूह आहे. त्या ओहोमचा राजा तिथला जनरल लाचेत बरफुकेन नावाचा माणूस आहे. त्या लाचेत बरफुकेननं जगात या देशातलं पहिलं पाण्यातलं नाविक युद्ध केलं. मुघलांच्या विरोधात तो पाण्यातून त्या ब्रह्मपुत्रेच्या तीरात लढला, मुघलांना पराभूत केलं. त्या ओहोमच्या जाती साम्राज्यानं 600 वर्ष आसामवरती राज्य केलं. आणि त्या लाचेत बरफुकेनचा त्या आसामच्या लोकांचा आदर्श असणाऱ्या माणसाचा इतिहासकार असं लिहितो, आमचा आदर्श असणाऱ्या लाचेत बरफुकेनचा आदर्श जर कोण असतील तर महाराष्ट्राच्या मातीत शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. त्या लाचेत बरफुकेनला 600 वर्ष ओहोमच्या लोकांना आसामवर राज्य निर्माण करण्याची प्रेरणा देणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे लक्षात घ्या की आमच्या तरुणाईला लक्षात आलं पाहिजे. हा इतिहास तुमच्या माझ्या समोर येणं गरजेचं आहे. आता ही जी चिलीपिली लेकरं तुमच्या गावातली समोर बसलीत, शाळेतल्या काही मुलांचा सन्मान झाला. मला सांगा बाळांनो, तुम्ही सगळे सकाळी शाळेत जाता का? सकाळी शाळेत प्रार्थनेत राष्ट्रगीत जनगण मन म्हणता का? कुणी लिहिलं जनगण मन? यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. रवींद्रनाथ टागोर नावाच्या माणसानं या देशाचं राष्ट्रगीत लिहिलं. दादा रवींद्रनाथ टागोर माहित आहेत कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर जातीनं तुमच्या माझ्यातले नाहीत. रवींद्रनाथ टागोर मातीतले आमच्या नाहीत. रवींद्रनाथ टागोर या नावाच्या माणसानं या देशाचं वंदनीय असणारं राष्ट्रगीत लिहिलं. ते रवींद्रनाथ टागोर पश्चिम बंगाल नावाच्या दूरच्या राज्यातले. या जगातला सर्वोच्च म्हणवला जाणारा नोबेल नावाचा पुरस्कार रवींद्रनाथ टागोरांना मिळाला. आणि ते रवींद्रनाथ टागोर नावाचा व्यक्ती, एवढा उच्च विद्याविभूषित आणि उच्च कुटीतला माणूस, जापान नावाच्या देशात एकदा गेला. जपानच्या लोकांनी टागोरांच्या भोवती गर्दी केली, प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. पत्रकार जमले आणि जवळ आला एक पत्रकाराने अनेक प्रश्नांची सरबत्ती त्या पत्रकारांनी सुरू केली. टागोर त्या जपानच्या पत्रकारांना हात जोडतात आणि म्हणतात, माफ करा माझ्याकडे वेळ कमी आहे, मला एकाच वाक्यात उत्तर देता येईल असा प्रश्न विचारता का? क्षणाचाही विलंब न लावता जपानचा एक हुशार पत्रकार रवींद्रनाथ टागोरांना म्हणतो, रवींद्रनाथजी एकाच वाक्यात प्रश्न विचारतो, सांगा. रवींद्रनाथ म्हणतात, विचारा. जपानचा पत्रकार, हुशार पत्रकार म्हणतो, रवींद्रनाथजी तुम्ही ज्या भारत नावाच्या देशातून आला आहात त्या भारत नावाच्या देशाची एका वाक्यात ओळख काय सांगाल? क्षणाचाही विलंब न लावता रवींद्रनाथ टागोर नावाचा माणूस म्हणतो, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. आमच्या देशाची ओळख जगाला पटवून देत असताना रवींद्रनाथ टागोर नावाच्या माणसाला शिवरायांचा पराक्रम सांगावा लागत असेल, तर आमचे छत्रपती शिवाजीराजे या विश्वात किती उंचीच आहेत, ती शिवरायांच्या चरित्राची आणि कर्तृत्वाची उंची सगळ्यात सुरुवातीला आणि प्रथमतः आपण प्रत्येकानं लक्षात घेणं मला वाटतं गरजेचं आहे. शिवरायांच्या चरित्रावर बोलत असताना, शिवाजी महाराजांचं चरित्र आणि शिवरायांचा इतिहास समजावून घेत असताना, शिवचरित्राच्या बाबतीत लक्ष घालत असताना, शिवचरित्रात शिवाजीराजांचा जन्म ज्या कालखंडात झाला तो कालखंड सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे. काय परिस्थिती या महाराष्ट्राच्या मातीवरती आहे? कधी जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज? काय शिकलो आम्ही शिवजन्मापासून? काय शिवरायांना हातामध्ये तलवार घेऊन राज्य निर्माण करावं लागलं? स्वतःचं रक्त सांडावं लागलं, घाम गाळावा लागला. 18 पगड मातीत जातीतल्या मावळ्यांना स्वतःचं बलिदान का द्यावं लागलं? बाहेरून आलेली माणसं किती होती? डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, निजामशाह, कुतुबशाह, आदिलशाह, मुघलशाह, किती माणसं आहेत? संख्येनं मुठभर असणारी ही माणसं मराठी मातीतले तुम्ही मी मराठी बहुजन लाखो माणसं, पण आमच्यासारख्या लाखो माणसावर यांनी राज्य केलं. याचं कारण बाहेरून आलेल्या माणसाच्या लक्षात आलं. या मराठी मातीतल्या माणसाला
आपल्या ताकदीच्या बळावर हरवता येऊ शकत नाही. या मराठी मातीतल्या माणसाला आपल्याकडे असलेल्या संपत्ती आणि क्षमतेच्या बळावर हरवला जाऊ शकत नाही. या मराठी मातीतल्या माणसांना हरवण्याचं सूत्र एकच आहे, यांच्यात फोडा तोडा आणि राज्य कराची नीती वापरायची. कुणी देशस्थ, कुणी सायस्थ, कुणी साळी माळी शिंपी सोनार लोहार चांबार महार मांग मराठा मुसलमान तेली तांबोळी हे असंख्य भेद तुमच्या माझ्यात निर्माण केले गेले आणि बाहेरून आलेल्या मुठभर लोकांनी आमच्यावर राज्य निर्माण केलं. कुणीतरी मुरार जगदेव पंडितानं आदिलशाचं ऐकलं आणि अख्ख्या पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला. पुणे नेस्तनाबूत करून टाकलं. सांगितलं या पुण्याच्या मातीत जर कुणी वस्ती केली, या महाराष्ट्राच्या मातीत पठारावर जर कुणी वस्ती करेल तर त्याचा निर्वंश केला जाईल, त्यांना जगू दिलं जाणार नाही. आम्ही मराठी मातीतली लाखो संख्येन असणारी माणसं राहतोय कुठं? आमची लेकरं जगावीत, उद्याच्या लेकरांचं भवितव्य अबाधित राहावं यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या मातीतली आमचे पूर्वज मराठी माणसं कुणी दऱ्यात राहताय, कुणी डोंगरात भरकटताय, कुणी गुहेत राहताय, कुणी झाडावर राहताय, कुणी झाडाचा पाला खाऊन जगतोय. इतकी काळोख दाटवणारी परिस्थिती या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाली आहे. या आमच्या मातीत कोल्या कुत्र्यांचं राज्य झालंय. माता माऊल्यांची इज्जत सुरक्षित नाहीये. अशा काळोखाच्या परिस्थितीमध्ये या मातीला प्रकाश दावण्यासाठी, जणू हातात प्रकाशाची मशाल घेऊन या मातीतला अंधार मिटवण्यासाठी 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवरायांचा गडकिल्ले शिवनेरीवरती जन्म झाला होता. हे लक्षात घ्या. किती दुर्दैवी परिस्थिती आहे. शहाजीराजे भोसले शिवरायांचे वडील. भोसले कुठले माहित आहेत का? भोसलेंचं कुळ कुठलं? आमच्या मराठवाड्याच्या मातीतलं. आम्ही भाग्यवान आहे. आम्ही मराठवाड्याची मातीतली माणसं भाग्यवान आहेत. भोसले आमच्या मातीतले आहेत. वेरूळ आमच्या मराठवाड्यात. वेरूळचे मालोजीराजे भोसले, त्यांच्या पोटी शहाजीराजांचा जन्म झाला. शहाजीराजांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. शहाजीराजे मातब्बर आहेत. कमरेला तलवार हातात भाला. त्यांना वाटतं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला एक माणूस जर एकत्र केला इथं स्वराज्य उभं करता येईल. पण या मातीतली माणसं कौल देत नाहीत. दुर्दैवानं शहाजीराजांना आदिलशाची चाकरी करावी लागते. सिंदखेडचे लखुजीराजे जाधव तेही मातब्बर आहेत, पण त्यांनाही दुर्दैवानं निजामाची चाकरी करावी लागते. आणि एके दिवशी शहाजीराजे असे जंगलातून निघालेत. घोड्यावरती बसलेत. जंगलातून वेगानं प्रवास सुरू आहे. पाठीशी यवनांचं सैन्य पडलंय. पाठीशी यवन लागलाय. शहाजीराजांचा घोडा वेगानं पळतोय. निमुळता अरुंद असा रस्ता त्या जंगलातला आहे. जंगलाच्या रस्त्यावरून शहाजीराजांचा घोडा असा वेगाने निघालाय आणि अचानक शहाजीराजांचा घोडा असा थबकला. शहाजीराजांनी नीट निरखून पुढे पाहिलं. घोडा का थांबला तर त्या घोड्याच्या समोर रस्त्यावर, त्या अरुंद रस्त्यावर एक आडवा वाघ शहाजी महाराजांना पडलेला दिसला. एक वाघ असा आडवा पडलेला आहे. शहाजीराजांनी नीट निरखून पाहिलं. वाघ आडवा का पडलाय? वाघाच्या पायात काटा रुतलाय. वाघ रडतोय, विवळतोय. त्याला उठता येत नाही म्हणून तो आडवा पडलाय. पण शहाजीराजांना वाटलं शेवटी वाघाची जात, आपण त्याला ओलांडून जायचं म्हणलं तर कधी झेप घेईल, नरडीचा घोट घेईल सांगता येत नाही. शहाजीराजाने आपला घोडा असा मागे आणला. एका झाडाच्या आडोशाला, झाडाच्या बुंद्याला दडवला. वाट बघत राहिले. आता वाघ उठेल, मग वाघ उठेल. वाघ काही उठेच ना. आणि त्याच वेळी शहाजीराजांनी पाहिलं त्या वाघाच्या दिशेनं एक तेजपुंज तरुणी त्या वाघाच्या जवळ येताना शहाजीराजांना दिसली. बघता बघता ती तेजपुंज तरुणी वाघाच्या जवळ जवळ आणि जवळच आली. शहाजीराजांच्या अंगावर भीतीनं शहारे उभा राहिले. काय होतंय हा प्रश्न मनात दाटला. ती तरुणी वाघाच्या जवळ आणि अगदी जवळ आली आणि जवळ आलेली तरुणी वाघाच्या जवळ बसली. त्या तरुणीनं वाघाच्या अंगावरून मायेनं कुरवाळलं, प्रेमानं हात फिरवला. वाघाच्या पायातला काटा अलगत असा उपटला. शहाजी महाराजांनी डोळे मिटले. त्यांना असं वाटलं आता डोळे उघडेल आणि पाहिल काय, या तरुणीच्या नरडीचा घोट हा वाघ आता घेतल्याशिवाय राहणार नाही. पण तो वाघ असा टणकन उठून उभा राहिला. जंगलात पसार झाला. शहाजीराजांनी डोळे उघडले. चेहऱ्यावर एक वेगळी लकाकी चमक त्यांच्या निर्माण झाली. अंगावर शहारे आले. मनात त्यांच्या प्रश्न निर्माण झाला. ज्या वाघाच्या पायातला काटा एका तेजपुंज दिसणाऱ्या तरुणीनं वाघाच्या जवळ येऊन त्याच्या अंगावरून मायेनं प्रेमानं हात फिरवला आणि त्या वाघाच्या पायातला काटा उपटून काढला. याचा अर्थ या तरुणीच्या पोटी जन्माला येणारं पोर या महाराष्ट्राच्या मातीत रुतलेले आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, डच, पोर्तुगीज, फ्रेंच नावाचे काटे उपटून फेकल्याशिवाय राहणार नाही. शहाजीराजे त्या तेजपुंज तरुणीच्या जवळ गेले. हात जोडले आणि विचारलं तुमचं नाव काय? त्या तेजपुंज तरुणीनं सांगितलं मला सिंदखेडच्या लखुजीराजे जाधवांची जिजा अर्थात जिजाऊ नावाची कन्या म्हणतायत. जिजाऊ त्या आमच्या आईसाहेब जिजाऊ होत्या. आमच्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ होत्या. जिजाऊंच्या उदरात शिवरायांचा जन्म झाला. इतिहासात एका कवीनं एका शायरानं लिहिलाय, किसी के पेट से सांप पैदा होता है तो किसी के पेट से पाप पैदा होता है, किसी के पेट से सांप पैदा होता है तो किसी के पेट से पाप पैदा होता है, लेकिन जिजाऊ ऐसी मां थी मेरे यारो जिसकी पेट से बापों का बाप शिवराज पैदा हुए थे. शिवराज छत्रपती शिवरायांचा जन्म जिजाऊंच्या उदरात या सह्याद्रीच्या मुशीत झाला. हे आपण लक्षात घेणं, हे आपण समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या. जिजाऊंच्या प्रति मी का बोलतोय? इथं महिलांची संख्या मोठ्या संख्येनं आहे. कौतुकाच्या आनंदाची गोष्ट आहे. माता माऊल्या इथं येऊन व्याख्यान ऐकण्यासाठी एवढ्या संख्येनं तुम्ही सर्वजण बसलात. एक आई घराचा उमरा ओलांडते. एक स्त्री ज्यावेळी शिक्षणाची दारं ओलांडते, एक स्त्री ज्यावेळी प्रगतीच्या दिशेनं जाते, त्यावेळी जिजाऊ सारखं कर्तृत्व निर्माण होत असतं. आणि त्याच वेळी शिवाजी राजांसारखं एखादं लेकरू या महाराष्ट्राच्या मातीत
हाती तलवार घेऊन रयतेचं स्वराज्य निर्माण करत असते, लक्षात घ्या. एका आईला जिजाऊ म्हणून लेकरावर संस्कार करावे लागत असतात. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं शिवरायांच्या वाटेवर चालणारा एखादा पोरगा आणि एखादा तरुण निर्माण होत असतो, हे इथं जमलेल्या माता माऊल्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. मासाहेब जिजाऊंनी संस्कार केला, आईसाहेब जिजाऊंनी शिस्त लावली, आईसाहेब जिजाऊंनी विचार पेरला, म्हणून छत्रपती शिवाजी राजे नावाचं एवढं मोठं कर्तृत्व आणि एवढी मोठी उंची निर्माण झाली आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. काय सांगितलं आईसाहेब जिजाऊंनी? माता माऊल्यानं आपण जर असतो तर आपल्या लेकराला काय म्हणाला असतो? बाळा, कशाला घोड्यावर बसायचं आहे, कशाला तलवार चालवायची आहे, कशाला शस्त्र चालवायचे आहेत, आपल्याकडे जमीन आहे, जुमला आहे, जहागीरदारी, आपल्याकडे घोडे गाडी नोकर चाकर बंगला सगळं आहे, काय करायचं हे सगळं? घरात राहा, आनंदात राहा, ऐशोआरामात राहा, सुरक्षित राहा. आईसाहेब जिजाऊंनी हे सांगितलं नाही, मासाहेब जिजाऊंनी हे सांगितलं नाही. मासाहेब जिजाऊ काय म्हणाल्या? आईसाहेब जिजाऊ म्हणाल्या, शुभा राजे 7-8 वर्षाच्या शुभानं मासाहेबांनी सांगितलं, शुभा घरात खेळू नका, घराचा उमरा ओलांडा, बाहेर पडा, जा शिवाजी राजे 18 पगड जाती धर्मातल्या लोकांमध्ये जा. शुभा राजे मासाहेब म्हणाल्या, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहा, शिवाजी राजा सह्याद्रीचा कानाकोपरा छप्पा छप्पा समजून घ्या, 18 पगड जाती धर्मातल्या पोरांमध्ये जा, त्यांच्यासोबत जा, त्यांची चटणी भाकरी खा, त्यांची कांदा भाकरी खा, त्यांच्यासोबत विटू दांडूचा खेळ खेळा, त्यांच्यासोबत मातीचे वाळूचे किल्ले बनवा, त्यांच्या चुलीपर्यंत जा, घरापर्यंत जा. आईसाहेब जिजाऊंनी 8-9 वर्षाच्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती हा संस्कार केला. म्हणून या जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जाती धर्मातल्या लोकांच्या ताटाला ताट लावून जेवणारे रयतेचे राजे नव्हते, तर सगळ्या जातीतल्या लोकांना एका ताटात घेऊन जेवणारा रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती निर्माण झाली, लक्षात घ्या. सगळ्या जातीत, सगळ्या जाती समूहातल्या लोकांना एकत्र घेऊन. कल्पना करण्यासारखी गोष्ट. एक आई उद्याच्या पिढ्यांचं आणि आपल्या मातीतल्या लोकांचं भविष्य सुरक्षित व्हावं यासाठी जिजाऊ नावाची एक माऊली स्वतःच्या उदरात जन्माला आलेल्या लेकराला स्वराज्यासाठी समर्पित करू पाहते. हे किती मोठं मन आहे हे लक्षात घ्या. एका जिजाऊ नावाच्या आईचं काळीज किती मोठं असेल. तुमच्या माझ्या भविष्यासाठी, आमच्या सुरक्षेसाठी आपल्या पोटच्या लेकराचं बलिदान देण्याची तयारी सुद्धा आईसाहेब जिजाऊंनी दर्शवली. माता माऊल्यानं लक्षात ठेवा. कुठे शहाजीराजे राहत आहेत, कुठे मासाहेब जिजाऊ आपल्या पोराला घेऊन राहत आहेत. मासाहेब जिजाऊ शिवाजीराजेंचा जन्म शिवनेरीवर पुण्यात झालाय. पुण्यातल्या लाल महालात राहत आहेत. लहानाचे मोठे शिवाजीराजे होत आहेत. आणि शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे राहत आहेत कुठं माहित आहे का? शिवाजीराजांचे वडील जिजाऊंचे पती इकडे बंगळूरला हजारो किलोमीटर दूर आदिलशाहची जहागीरदारी सांभाळतायत, इतक्या दूर राहत आहेत. अशा परिस्थितीत मासाहेब जिजाऊंनी शिवाजीराजांना घडवले, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. संस्कार केला आईसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती. एके दिवशी आपल्या शिवरायांच्या पित्याला, जिजाऊ मासाहेबांच्या पतीला भेटायला आऊसाहेब बंगळूरच्या मातीत आल्या. इकडे बंगळूरला आल्या. 9 वर्षाचे कदाचित शिवाजीराजे 9-10 वर्षाचे असतील. मासाहेबांनी काय सांगितलं? लेकरांच्या डोळ्यामध्ये स्वप्न माता माऊल्यानं, महिला भगिनीनं कसं रुजवायचं असतं, आईसाहेब जिजाऊंकडून शिकण्यासारखं आहे. मासाहेब जिजाऊ शिवरायांना घेऊन इकडे पित्याला भेटायला शिवरायांच्या आल्या. शहाजीराजांच्या सोबत शिवाजीराजे तिथे राहत आहेत. आणि बंगळूरच्या मातीमध्ये दररोज संध्याकाळी जिजाऊ मासाहेबांना एक सवय होती. मासाहेब जिजाऊ काय करायच्या? एक दुधाचा ग्लास घ्यायच्या आणि शिवाजीराजांच्या खोलीत जायच्या आणि शिवाजीराजांना दूध द्यायच्या. आणि दूध पीत पीत शिवाजीराजे ऐकायचे. आऊसाहेब जिजाऊ सांगायच्या, शिवा, याच भारताच्या मातीमध्ये एकेकाळी मर्यादा पुरुषोत्तम प्रभुराम श्रीरामचंद्रांचा जन्म याच भारताच्या मातीत झालाय. मासाहेब सांगायच्या, शिवा, याच भारताच्या मातीमध्ये एकेकाळी जगाला ज्ञानाचा अमृत पाजणाऱ्या त्या श्रीकृष्णाचा जन्म झालाय. आईसाहेब जिजाऊ सांगायच्या, शिवा, याच भारताच्या मातीमध्ये एकेकाळी अत्तदीप भवची चिरंतन प्रेरणा विश्वाला देणाऱ्या त्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झालाय. आईसाहेब जिजाऊ सांगायच्या, शिवा, आमच्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिक मिळविणं असं म्हणत विश्वाला ज्ञानामृत पाजणाऱ्या, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या, 21व्या वर्षी संजीवन समाधी घेणाऱ्या, 21व्या वर्षात विश्वानं ज्या लेकराला माऊली म्हणून संबोधलं त्या ज्ञानोबा माऊलींचा जन्म झालाय. शिवा, इथंच ती चिमुकली मुक्ताई खेळली बागडली. शिवाजीराजांना आनंद वाटायचा. शिवरायांना वाटायचं राज्य कसं असावं, लोक कशी असावी, समृद्धता काय असावी. आमच्या मातीबद्दल शिवाजीराजांना अभिमान वाटायचा, गौरव वाटायचा, आनंद वाटायचा. कथा आणि गोष्टी छत्रपती शिवाजीराजे या महाराष्ट्राच्या मातीच्या कथा गोष्टी या भारताच्या मातीच्या ऐकायचे. मासाहेब जिजाऊ त्यांच्यावरती संस्कार करायचे. आणि एके दिवशी काय झालं? त्याच बंगळूरच्या मातीमध्ये आईसाहेब जिजाऊ संध्याकाळी शिवाजीराजांना दुधाचा ग्लास घेऊन भेटायला गेल्या. आणि मासाहेब जिजाऊंनी पाहिलं संध्याकाळच्या वेळेला आपल्या खोलीत शिवाजी महाराज नाही आहेत. रात्री बराच वेळ आईसाहेब जिजाऊंनी वाट पाहिली. आईसाहेब जिजाऊंना शिवाजीराजे काही खोलीत येताना दिसलेच नाही. बराच अवधी झाला. आणि बराच अवधी झाल्यानंतर संध्याकाळी मासाहेब जिजाऊ आपल्या खोलीत गेल्या, झोपी गेल्या. सकाळी सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्याबरोबर आईसाहेब जिजाऊ शिवरायांच्या खोलीत आल्या आणि शिवाजीराजे त्यांना दिसले. एका आईनं संस्कार कसा करायचा असतो माता माऊल्यानं बघा. आईसाहेब जिजाऊने शिवाजीराजांना विचारलं, शिवाराजे,
रात्रभर आम्ही तुमची वाट पाहिली, तुम्ही काय आम्हाला खोलीत दिसलाच नाही, तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का? मासाहेब जिजाऊंना एक लक्षात ठेवा, तरुण पोरांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, आईसाहेबांना, आपल्या आईला शिवाजीराजे आपल्या आयुष्यात कधीच खोटं बोलले नाहीत, कधीच खोटं बोलले नाहीत. शिवाजीराजे म्हणतात, हो मासाहेब, आम्ही रात्रभर बाहेर होतो. आईसाहेबांनी विचारलं, कुठे होतात शिवाजीराजे? मासाहेब जिजाऊंना शिवाजीराजे म्हणतात, मासाहेब, शेजारी त्या राजे रजवाड्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होता, आम्ही तिथे गेलो होतो. मासाहेब जिजाऊंच्या लक्षात येतं, तत्कालीन काळातल्या राजे रजवाड्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे काय असेल तर नाच गाण्यांचा कार्यक्रम असेल. आपल्या 9 वर्षातल्या लेकराला संस्कार देताना अत्यंत कठोरतेनं आईसाहेब जिजाऊंनी त्या वयात सांगितलं होतं की लक्षात ठेवा शिवराजे, तुम्हाला इतर राजांसारखं बाया नाचवणारा राजा व्हायचं नाही, तर बाया वाचवणारा राजा व्हायचं, बाया वाचवणारा. म्हणून या जगाच्या इतिहासामध्ये स्त्रियांची इज्जत करणारा सर्वोत्तम राजा जर कोण असेल तर माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे इथं जमलेल्या प्रत्येक माणसानं मला वाटतं समजून घेणं, लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात ठेवा, एका आईनं लेकरावर लहान असताना हे संस्कार द्यायचे असतात, तेव्हा पोरं शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालू लागतात आणि इतिहास निर्माण करण्याची प्रेरणा त्यांच्या अंतःकरणात निर्माण होत असते. त्यासाठी एका आईला जिजाऊचं अंतःकरण घेऊन जगावं लागत असतं. हे इथं जमलेल्या प्रत्येक माऊलीनं, प्रत्येक स्त्रीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर दुर्दैवानं आज लेकरांचा लाड करता करता आमची लेकरं कोणत्या दिशेला जातात हे बघायला सुद्धा आई वडिलांकडे वेळ नाही, हे आमचं दुर्दैव आहे. एखाद्या गावात जर व्याख्यान असेल ना, एखाद्या गावात व्याख्यान असलं, व्याख्यानाला गेलो, व्याख्यान संपून एखाद्या घरी चहा घ्यायला जर थांबलं ना, 6-7 वर्षाचं चिमुकलं पोर असं पलंगावर शेजारी बसलेलं असतं. मी त्या 6-7 वर्षाच्या लेकरासोबत गप्पा गोष्टी करत असतो, बोलत असतो, खेळत असतो, आणि त्या लेकरासोबत बोलता बोलता त्याचे वडील शेजारी असतात. ते म्हणतात, आमचं पोरगं खूप हुशार आहे. विचारलं ना, 6 वर्षाच्या 7 वर्षाच्या या लेकराला काय येतं? किचन मध्ये चहा करत असलेली आई लगेच धावत येते आणि आई म्हणते, सर काय येतं म्हणून काय विचारता? अहो, आमच्या पोराचं वय 6 वर्ष आहे, पण 6 वर्ष वय असलेल्या या पोराला माझा सगळा अँड्रॉइड फोन हँडल करता येतोय. आपल्या 6 वर्षाच्या लेकराला मोबाईल हँडल करता येतो याचा अभिमान बाळगणारे आई बाप समाजात आम्हाला दिसत आहेत. पण एकही आई आम्हाला असं म्हणत नाही, माझ्या लेकराचं वय 7 वर्ष आहे. माऊली ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या त्यानं पाठ करायला आणि वाचायला सुरुवात केली. एखादा बाप असं सांगत नाही, माझ्या लेकराचं वय 8 वर्ष आहे, पण शिवरायांच्या चरित्राचं 100 पानाचं पुस्तक त्यानं वाचायला घेतलंय. एखादा बाप असं म्हणत नाही, 10 वर्षाच्या माझ्या लेकरानं 200 पानाचं छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदानाचं वर्णन करणारं समर्पक असं पुस्तक वाचलंय. असं सांगणारा एकही बाप आम्हाला आमच्या आयुष्यात आणि समाजात पाहायला मिळत नाही. आजचं दुर्दैव लक्षात ठेवा. आणि म्हणून आज पोरं जसं त्या काळामध्ये मावळ्यांनी, शिवाजीराजांच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या आज्ञापत्रातली आज्ञा वाचून मरणाला सुद्धा मिठी मारायचं ठरवलं, पण आज 14 फेब्रुवारीला प्रेयसीनं लिहिलेली प्रेमपत्र वाचून, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ते प्रेमपत्र वाचून मृत्यूला गाठणारे आणि मरणाला कवटाळणारी पोरं आम्हाला समाजात पाहायला मिळतात. आजचं दुर्दैव आहे. कुणाच्या महाराष्ट्रात राहतो याचं जाण आणि भान आजच्या तरुण पिढीला असणं गरजेचं. आम्ही त्या शिवरायांच्या महाराष्ट्राच्या मातीत राहतोय, ज्या मावळ्यांनी शिवरायांचं आज्ञापत्र वाचून स्वराज्यासाठी मरण स्वीकारलंय. आज दुर्दैवानं लेकरांवर शिवरायांच्या चरित्राचे संस्कार करण्यात आम्ही कमी पडतो. आज दुर्दैवानं लेकरांवर संभाजीराजांच्या कर्तृत्वाचे संस्कार करण्यात आम्ही कमी पडतो. आज दुर्दैवानं या लेकरांच्या वरती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे संस्कार करण्यात आजचा बाप आणि आई म्हणून आम्ही कमी पडतो. म्हणून कुठेतरी पेपरात दररोज आम्हाला बातम्या वाचायला मिळतात, एखादं पोरगं उंच इमारतीवर जातं, बापाला म्हणतं मला मोबाईल देता का? बापाने नकार दिला की 17व्या मजल्यावरच्या उंच इमारतीवरून उडी मारून एखाद्या मुंबई सारख्या शहरात पोरगं उडी मारून स्वतःचं जीवन संपवतं. एखादा आळंदीतलंच पोरगं 10वीला 90% जास्त गुण असलेलं केवळ मोबाईल सारख्या गोष्टीमुळं गळ्यात गळफास लावून स्वतःचं आयुष्य संपवत आहे. अवघ्या 10, 15, 20 दिवसापूर्वीची गोष्ट तुम्ही पेपरात आणि टीव्हीवर सगळीकडे बघितली असेल. टीव्हीवर सुद्धा बातमीत सख्या बहिणी आहेत, 3 मुली सख्या बहिणी आहेत. सख्या बहिणी असलेल्या या 3 मुली चांगल्या शाळेत जात आहेत. आई वडील आले की रडरड चिडचिड करायच्या म्हणून आई बापानी स्वतःचा फोन घ्यायचा आणि पोरींच्या हातात देऊन टाकायचा. पोरी मोबाईल बघत असायच्या. मोबाईल बघता बघता कुठल्या तरी कोरियन नावाच्या एका गेमचा छंद त्यांना लागला. तो मोबाईल बघता बघता त्या गेम मध्ये इतक्या मशगूल झाल्या, आई बापांना वाटायचं पोरी मस्त खेळतात, खिदळतात, मोबाईल मध्ये आनंद आहेत, घराचा उंबरा सुद्धा ओलांडत नाहीत, आपलं जीवन आपल्याला आनंदात जगता येत आहे. आई बाप त्यांच्यात मशगूल झाले. पोरी मोबाईलचा परिणाम डोक्यावर करून घेत्या झाल्या. त्या 3 पोरींनी शाळा आणि शिक्षण सुद्धा सोडलं. त्या मोबाईल मधला माणूस जसं सांगेल तसंच ऐकायला लागल्या. डोक्यावर परिणाम झाला. त्या कोरियन गेम मधल्या माणसानं त्या 3 पोरींना एके दिवशी सांगितलं उंच इमारतीवर जा. त्या 3 पोरी उंच इमारतीवर गेल्या. त्या माणसानं सांगितलं गेम मधल्या हाताला हात पकडा. त्या 3 बहिणींनी हाताला हात पकडला आणि त्या गेम मधल्या मोबाईल मधल्या माणसानं सांगितलं इमारतीवरून उडी खाली मारा. त्या 3 बहिणींनी उंच इमारतीवरून खाली उडी मारली आणि स्वतःचं आयुष्य संपवलं. ही सत्य कथा, वास्तव कथा या देशाच्या मातीतली आम्हाला पाहायला मिळते.
या मातीतल्या तरुण पिढीचा प्रवास आज या दिशेनं का होतो आहे? कारण या मातीतला एखादा बाप पोरग ज्यावेळी म्हणतं की बाबा बाबा माझ्या मित्राकडे 50,000चा मोबाईल आहे, त्या पोराचा बाप त्याला म्हणत नाही की तू मोबाईल हातात घेण्याच्या अगोदर या मातीत इतिहास निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र वाचलं पाहिजेस. पण बाप म्हणतो त्याच्याकडे 50,000चा फोन आहे ना, आपल्याकडे काय कमी आहे, तुला 2 लाख रुपयांचा घेऊन दिला जाईल. हे आमचं दुर्दैव आहे. लेकरांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी एखादा बाप जर 100 पानाचं शिवचरित्राचं संभाजीराजांच्या चरित्राचं पुस्तक द्यायला लागेल तर जबाबदारीने इथल्या तरुण पोरांचा भाऊ वडीलधाऱ्यानं तुमचं लेकरू म्हणून सांगतो, तुमच्या लेकराच्या भविष्याची दिशा कदापि चुकणार नाही. त्यासाठी महापुरुषांच्या चरित्राची पुस्तकं अल्पवयातच लेकरांच्या हातात येणं सगळ्यात जास्त गरजेचं, हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आणि मावळे म्हणत असताना आजच्या तरुण पोरांनी आणि आजच्या तरुण पिढीला शिवाजीराजे समजले, याचा अर्थ नेमका काय? शिवाजीराजांची जयंती साजरी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? शिवजयंती आली की गाड्यांना भगवे झेंडे लावायचे, गाड्या वेगानं पळवायच्या, कॉलेजच्या समोरून अनेक पोरं मुलींना कट मारत गाड्या पळवत फिरताना दिसतात. याचा अर्थ गाडीला नुसता भगवा झेंडा लावला आणि आमचं जगणं मात्र बदलत नसेल, आमचं वागणं बदलत नसेल तर आम्ही शिवाजीराजांचे भक्त आणि अनुयायी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांसारखी चंद्रकोर कपाळावर कोरली म्हणजे तुमच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जातीनच अशातला भाग नाही. तुम्ही शिवाजीराजांसारखी कानात बाळी घातली म्हणजे कानात शिवाजीराजांचे विचार रुजतीलच अशातला भाग नाही. भले भले एखाद्यानं छातीवर शिवाजीराजांचा फोटो एखाद्या पोरानं गुंतवला, याचा अर्थ त्याच्या मनात शिवाजीराजांचे विचार असतीलच अशातला भाग नाही. छत्रपती शिवाजीराजांचे विचार दाखवायचे नसतात, ते आपल्या आयुष्यात कृतीत उतरून नीट जगायचे असतात, तर त्या पोराला खरे छत्रपती शिवाजी महाराज समजलेत, हे लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असतो, एखादं पोरग मला भेटतं आणि एखादा भेटलेला तरुण तोंडात किलोभर मावा आणि तो म्हणतो जय शिवराय मन भावा. मला सांगा, तोंडात किलोभर मावा असणाऱ्या पोराला जय शिवराय म्हणायचा अधिकार आहे का? एखाद्याच्या तोंडात जर मावा असेल तर त्याला शिवाजीराजांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे का? मी असं सांगेल, जे तोंड व्यसनाच्या दुर्गंधतेनं नटलेलं आहे, दुर्गंध झालेलं आहे, त्या मुखाला छत्रपती शिवाजी महाराज हे पवित्र नाव घेण्याचा अधिकार नाही. वडीलधाऱ्यानो, हे तुम्ही समजून घ्या. या शिवजयंतीच्या निमित्तानं एखाद्या तरुणाला जर असं वाटलं मी आजपर्यंत व्यसन करत होतो, माझ्या शिवाजीराजांच्या प्रति मला प्रचंड अभिमान आहे आणि या शिवजयंतीच्या निमित्तानं मी संकल्प करतो की आजपासून मला जर छत्रपती शिवाजीराजांचं नाव घ्यायचं असेल तर मी करत असलेलं हे व्यसन सोडून देईल. मी सांगतो, तुमची शिवजयंती या जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थानं सार्थक झाली असं सांगेल. खऱ्या अर्थानं सार्थक झाली. हे सार्थक होण्यासाठी हे परिवर्तन आजच्या पिढीनं स्वीकारणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं. आमचा राजा खूप मोठा आहे, आमचे शिवाजीराजा प्रचंड प्रचंड विशाल आहेत. कुणीतरी भेटतं आणि म्हणतं या देशाच्या इतिहासाच्या पुस्तकं जर चालून पाहिली तर त्या पुस्तकांमध्ये शिवरायांचा इतिहास फार मोठा आहे. मी त्या तरुणाला जबाबदारीने सांगत असतो, या देशाच्या इतिहासात शिवाजीराजांचा इतिहास मोठा नाही, तर या देशाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे मोठा आहे, हे लक्षात घ्या. या देशाच्या इतिहासाला जर मोठे पण कोणी मिळवून दिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवून दिले, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. शिवचरित्र समजून घेत असताना त्या बंगळूरच्या मातीतून, मगाशी जे सांगितलं, बंगळूरला शिवाजीराजे आईसोबत गेलेत, बंगळूरच्या मातीतून महाराष्ट्राच्या मातीत आलं. आईसाहेब जिजाऊ 9, 10, 11, 12 वर्षाच्या शिवरायाने घेऊन पुण्यात आल्या. पुण्यावर काय चित्र होतं मी सांगितलं. गाढवाचा नांगर फिरवलाय, लोक भीतीनं दऱ्यात राहतायत, कुणी डोंगरात राहतंय, कुणी गुहेत राहताय, झाडाचा पाला खाऊन लेकरं जगावीत यासाठी लोक वनवन भटकतायत, भीतीनं जगतायत, जीव मुठीत घेऊन जगतायत. मासाहेबांनी काय सांगितलं? जिजाऊ आईसाहेबांनी शिवरायांना काय सांगितलं? शिवबा, इथं स्वराज्य निर्माण करायचं असेल, रयतेचं राज्य जर निर्माण करायचं असेल तर शिवबा, इथं सगळ्यात पहिल्यांदा कुणाला उभं नाही केलं तरी चालेल, पण इथं सगळ्यात पहिल्यांदा एका शेतकऱ्याला आम्हाला उभा करावं लागेल. कुणाला? एका शेतकऱ्याला इथं उभा करावं लागेल. एक शेतकरी जर इथं उभा राहिला तर रयतेचं स्वराज्य उभं राहायला सुरुवात होईल. शिवाजीराजांनी आवाज दिला, या या या, तुम्हाला शेती दिली जाईल, शेती कसण्यासाठी सहकार्य केलं जाईल. या शेती कसा? धान्य पिकवा, पिकलेल्या धान्याच्या चांगल्या अन्नाचा एखादा घास तुमच्या लेकरांच्या मुखात घाला, तुमचं जगणं जगा, तुमच्या या मातीवर राज्य करा. पण नाही, लोक घाबरली होती. यवनांच्या भीतीनं थरकाप त्यांच्या जीवाचा उडत होता. शिवाजीराजांनी हात जोडले. मासाहेबांनी सांगितलं, माझ्या पोटचा गोळा माझा शिवाजीराजा तुमच्यासाठी समर्पित करते, या राज्य करा या मातीवरती. एका माणसानं विश्वास टाकला, यायला तयार झाला. त्याचं पाहून दुसरा आला. त्यांची सुरक्षेची जबाबदारी शिवरायांनी खांद्यावर घेतली. शिवाजीराजे म्हणाले, तुमच्या सुरक्षेसाठी माझा जीव तळहातावरती घेऊन जगेल, तलवारीच्या टोकावर मरण घेऊन रोज जगेल, पण तुम्हाला सुरक्षा देईलच. लोक आलेल्या लोकांना मासाहेब जिजाऊंनी शेती वाटून द्यायला सुरुवात केली. शेतीसाठी लागणारी अवजारं द्यायला सुरुवात केली. शेती कसायला बैलजोड्या मोफत द्यायला सुरुवात केली. कर्जही द्यायला सुरुवात केली. पण ते कर्ज देत असताना मासाहेबांनी एक ठरवलं, या शेतकऱ्यांना जर कर्ज द्यायचं
तर ते रोख रकमेच्या पैशाच्या स्वरूपात नाही द्यायचं. या शेतकऱ्यांना कर्ज काय द्यायचं? या शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी जे काही वस्तू लागते, ज्या काही वस्तू यांना गरज पडते, त्या वस्तूच्या रूपात कर्ज द्यायचं. पैशाच्या रूपात जर कर्ज दिलं आणि पैसे संपले तर शेतकऱ्यांवर पुन्हा नामुष्कीची आणि दुःखाची वेळ येईल. म्हणून जिन्नस, याचा अर्थ वस्तू, ऐन जिन्नस कर्ज पद्धती आईसाहेब जिजाऊंनी सुरू केली. मी असं म्हणेल, या सहकारी बँका ज्या तुम्हाला राज्यभर दिसतायत, या सहकारी बँका शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत असं म्हणलं जातं. पण या देशामधली पहिली सहकारी बँक शेतकऱ्यांच्या हितासाठी जर कुणी सुरू केली असेल तर या देशातली पहिली खरी सहकारी बँक माझ्या राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊंनी सुरू केली. लक्षात ठेवा, मासाहेबांनी सुरू केली. शेतकरी आज तुमच्या शेत जमिनी ज्या आहेत, मोजतो की नाही आपण शेतींची मोजणी करताना शेती मोजण्याचं जे तंत्र आहे, शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना जमीन मोजून देत असताना त्या काळामध्ये 82 तसूची एक काठी निर्माण केली आणि 82 तसूची काठी विकसित करून शेती मोजण्याचं आजचं जे तंत्र आम्हाला दिसतंय, हे तंत्र जर कोणी विकसित केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शेती मोजण्याचं हे तंत्र विकसित केलं. हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. काय दूरदृष्टी शिवाजी महाराजांची! बघता बघता लोक आली, शेती पिकायला लागली, शेतातलं धनधान्य फुलायला लागलं, ज्वारीची कणसाशी शेतात लगडली, धान्य आलं आणि आलेलं धान्य लेकरांच्या मुखात लोक घालायला, खाऊ घालायला लागली. सगळीकडे आनंद निर्माण झाला. आणि आता शेतकऱ्यांना एक भीती होती, कधी यवनांची टोळधाड येईल, शेतात घुसेल, सपासप पिकांवर वार करेल, उभं पीक झोपलं जाईल, होत्याचं नव्हतं डोळ्या देखत होईल. शिवाजीराजांनी सांगितलं, नाही होणार. तुमच्या सुरक्षेसाठी शिवाजीराजा उभा, ह्या घ्या तलवारी, हे घ्या भाले. शेतकऱ्यांनो, तुम्ही फक्त शेतकरी नाही, धारकरी सुद्धा झालं पाहिजे. शिवाजीराजांनी त्या शेतकऱ्यांना लढायला शिकवलं, लढण्याचं प्रशिक्षण दिलं. कल्पना करा, विचार करा, एकच माणूस या महाराष्ट्राच्या मातीतला मराठी म्हणवला जाणारा, ज्ञानोबांच्या ओव्या, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या मुक्त कंठानं गाणारा तो एकच माणूस. शिवाजीराजांनी त्या माणसाला शेतकरी बनवलं. सुगीचे दिवस संपले, लढायला जाताना त्याला शिवाजीराजांनी धारकरी बनवलं. आणि त्याच माणसाला त्याच 12 मावळाच्या प्रांतामध्ये संत तुकाराम महाराज नावाच्या संतानं भेद भ्रम अमंगळ हा वैष्णवांचा खरा धर्म सांगत असताना, पंढरीच्या पांडुरंगाचं वेड लावत मोठी जागोजागी कीर्तन करताना त्याच माणसाला माझ्या संत तुकाराम महाराजांनी वारकरी, पंढरीचा वारकरी बनवलं. किती धन्य आणि पवित्र महाराष्ट्राची माती बघा. एकच माणूस, त्या एका माणसाला तुकोबा आणि शिवबा या जोडीनं शेतकरी, धारकरी आणि वारकरी बनवण्याचं काम केलं. ही माती उभा राहायला सुरुवात झाली. शिवाजीराजांनी स्वतःच्या सैन्याला आदेश दिला, शेतकऱ्यांवर प्रेम केलं. राजांनी सांगितलं स्वतःच्या सैनिकांना, शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावरून जात असाल आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या भाजीच्या देटाला हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील. एखादं सावळ्या तांडेल नावाचं पोरग, ज्यानं कधीच शिवाजीराजांना पाहिलं नाही, कसे दिसतात माझे शिवाजीराजे हे सुद्धा पाहिलं नाही, एका शेतकऱ्याचं गरीब सावळ्या तांडेल नावाचं पोरग स्वतःच्या शेताच्या बांधावर उभं राहिलं. एके दिवशी शिवाजीराजे घोड्यावर बसून तिथून निघालेत. त्याला माहितच नाहीत हे शिवाजीराजे. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे, आता आम्हाला दऱ्याखोऱ्यात वनवन भटकण्याची, भीतीनं बागडण्याची गरज नाही. आमच्या पाठीशी आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्यानं शेताच्या बांधावरून जाणाऱ्या शिवाजीराजांच्या घोड्यांचा लगाम पकडला आणि शिवाजीराजांना म्हणताय, खबरदार, जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. हसले शिवाजीराजे. शिवाजीराजे म्हणतात, स्वराज्यातल्या लेकराच्या चेहऱ्यावर आणि मुखातून हे धारिष्ट कसं काय निर्माण झालं? कुठून आला विश्वास? कुठून आला सुरक्षेचा भाव? सावळ्या तांडेल नावाचं पोरग माझ्या राजानं म्हणताय, आमच्या पाठीशी आमचे शिवाजी महाराज उभे आहेत. किती आनंद वाटला असेल शिवाजीराजाला, काय हर्ष झाला असेल. या रयतेला सुख द्यायला, या रयतेची सुरक्षा करायला आपण समर्थ ठरतोय. शेती उभा राहिली, ज्वारीची कणसं पिकली, मळणी झाली, धान्याची रास आली, पोती भरली गेली. आणि एके दिवशी काय झालं, भरलेल्या ज्वारीच्या पोत्यांमधून 150 असे शेतकरी तुमच्या माझ्यासारखे जमलेल्या शेतकऱ्यांनी त्या ज्वारीच्या पोत्यातून असं पिकलेलं धान्य जे ते हातात असं ओंजळीत घेतलं. ओंजळीत घेतलेलं ज्वारीचं पीक घेऊन शेतकरी असे निघाले. शिवाजीराजे ज्या गडावर राहतात त्या किल्ल्याच्या रोखाने निघाले. बघता बघता जवळ आले. शिवरायांच्या कानावर बातम्या एक हेर धावत आला, राजे 150 शेतकऱ्यांचा जथ्था अशी ज्वारी हातात घेऊन तुमच्या रोखाने येतोय, आपल्याकडे येतोय राजे. शिवाजीराजांना वाटलं, काय झालं? आपलं शेतकऱ्यांच्या बाबतीत काही चुकलं की काय? शेतकऱ्यांचं आंदोलन आपल्यावर चाल करून येतंय की काय? शिवाजीराजे त्यांना सामोरे गेले. आपण जाऊया, सामोरे गेले. शिवाजीराजे सामोरे गेले आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या लोकांना विचारलं, काय झालं? काही चुकलं का? का हातात ज्वारी घेऊन आलाय? त्या शेतकऱ्यांमधले एक बाबा, एक वृद्ध व्यक्ती हातात अशी ज्वारी घेतलेले असे समोर आले, पांढऱ्या कपड्यातले. शिवाजीराजे म्हणतात, बाबा काय झालं? माझं काही चुकलं की काय? का आलाय तुम्ही हातात ज्वारी घेऊन? ते वृद्ध बाबा म्हणतात, राजे तुमचं काही चुकलं म्हणून इथं आलो नाही. ते बाबा म्हणतात, राजे तुमचं काही चुकलंय म्हणून शिवाजी महाराज आम्ही इथं आलो नाही. शिवाजीराजे म्हणतात, मग काय झालं बाबा? ते वृद्ध बाबा शेतकरी सांगतात, राजे अहो दररोज संध्याकाळी झोपलो आणि सकाळी उठलो की उठल्याबरोबर त्या उगवत्या सूर्यनारायणाला मी हात जोडायचो. बा राजे, आम्ही त्या उगवत्या सूर्यनारायणाला हात जोडायचो आणि म्हणायचो, हे सूर्यनारायणा
कालचा दिवस आम्ही जगलो रे बाबा, आजचा दिवस आमची लेकरं बाळाने आम्हाला जगू दे आम्हाला. रोज त्या सूर्यनारायणाला हात जोडायचो आणि म्हणायचो, हे सूर्यनारायणा, कधीतरी एकदा तरी या धर्तीवर जन्माला ये तुझा अवतार घे, वाचव आमच्या लेकरांना या यवनांपासून, जगू दे आम्हाला, खाऊ दे सुखाचा घास एखादा. पण राजे तो सूर्यनारायण काही इथं अवतीर्ण झालाच नाही. तो नाही तो ईश्वर इथं अवतीर्ण झाला, ना कुठल्या देवाने जन्म घेतला आणि आम्हाला वाचवलं. पण महाराज, देव जरी या धर्तीवर जन्माला आला नसला तरी आमचं जगणं वाचवण्यासाठी देवाच्या रूपात शिवाजीराजे तुम्ही आमच्यासाठी जन्माला आलात. शिवरायांच्या डोळ्यात आसू आली. शिवाजीराजे म्हणतात, मग बाबा हातात ज्वारी घेऊन का आलाय तुम्ही असं? ते वृद्ध बाबा म्हणतात, राजे अहो आमची संस्कृती आहे, आमची संस्कृती असं शिकवते की आपल्या शेतात ज्वारीचं किंवा कुठल्याही धान्याचं पहिलं पीक पिकलं तर पिकलेल्या पहिल्या धान्याची पहिली ओंजळ आपल्या ईश्वराच्या, आपल्या देवाच्या चरणावर नेऊन समर्पित करायची असते. राजे, आमचा खरा देव, आमचे खरे ईश्वर छत्रपती शिवाजी महाराज तुम्हीच आहेत. तुमच्या चरणावर धान्याची ओंजळ अर्पण करण्यासाठी आम्ही सगळे आलोय. एवढं प्रेम, इतकं प्रेम या मातीतल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती केलं. लक्षात ठेवा, राजा काय असतो, राजाचं मन काय असतं? हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणत असताना माझे राजे म्हणतात, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. पण पुढे म्हणतात, या राज्याचं धोरण काय? सर्वांस पोटांस लावणी आहे. तो कुणी असू द्या, कुठल्या जातीतला, कुठल्या पंथातला, कुठल्या धर्मातला, कुठल्या वंशातला, कुठल्या लिंगातला, प्रत्येकाला आपला आणि आपलं बनून आपल्या उदराशी कवटाळायचं, आपलंसं करायचं, ही भावना राजांच्या मनात आहे. राजाचं मन काय असतं? प्रशासक कसा असतो? रयतेला लेकराप्रमाणे जपण्याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या माणसांमध्ये रुजवली. लक्षात ठेवा, एवढं प्रेम राज्यावर केलंय, एवढं प्रेम लोकांवरती केलंय. स्वराज्यामध्ये आपल्या गावापेक्षा सुद्धा अत्यंत छोटं असणारं एक गाव त्यावेळी होतं. एक छोटं गाव, सगळीकडे असं जंगल आणि डोंगराळ भागात वसलेलं गाव, जंगलानं वेढलेलं गाव, मध्यभागी गाव आहे. एके दिवशी त्या गावामध्ये एक पिसाटलेला वाघ शिरला. त्या वाघानं माणसं खायला सुरुवात केली. कधीतरी अचानक यायचा, गावातली गाई गुरा म्हशी ओरबाडून न्यायचा, अचानक यायचा, लेकरं बाळा ओरबाडून खायचा, माणसांना ओरबाडून खायचा. माणसांच्या रक्ताला तो वाघ चटावला. आणि त्या गावामध्ये एक बाबा राहतायत, एक वृद्ध राहतायत. त्या बाबांकडं जगण्याचं साधन असणार एकमेव दुभती गाय त्या बाबांच्याकडे. त्या बाबांना वाटलं, आपली ही गाय जर या वाघानं खाल्ली तर आपल्या जगण्याचं दुसरं साधन आपल्याकडे राहणार नाही, आपण जाऊयात हे गाव सोडून. त्या बाबांनी स्वतःची गाय घेतली. माणसाच्या रक्ताला चटावलेल्या वाघाच्या भीतीने ते बाबा गाय घेऊन आले. गाय घेऊन गावाच्या बाहेर एका रस्त्यावरती झाडाच्या आडोशाला बसले, सावलीमध्ये रडताय, डोळ्यातून पाणी येते. गाय शेजारी आहे. आणि अचानक शिवाजीराजे आपल्या सैन्यासह तिथून जात होते. शिवाजीराजांनी रडताना त्या बाबांना पाहिलं आणि विचारलं, बाबा का रडताय, काय झालं? बाबा म्हणतायत, राजे तुमच्या राज्यात जगणं मुश्किल झालंय. यवनांपासून मुक्ती तर तुम्ही आम्हाला दिलीच आहे, पण या श्वापदांचं काय करायचं? गावात वाघ शिरलाय, माणसं खातोय, गाई खातोय, गुरं खातोय, जनावरं खातोय. माझ्या जगण्याचं साधन असणारी एकमेव गाय आहे. माणसाच्या रक्ताला चटावलेल्या त्या वाघानं जर ही गाय खाल्ली, मी जगू कसा कुणाच्या तोंडाकडे पाहून? राजे, मी चाललो स्वराज्यातलं गाव सोडून परमुलकात, तिथे जाईल, भीक मागून जगेल. राजे काय म्हणाले? एखादा राजा असता तर म्हणाला असता, जात चालते व्हा. शिवाजीराजांनी हात जोडले. बघा राजाचं मन काय असतं. राजा काय असतो? रयतेची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी कशी घ्यायची असते. हात जोडल्याने शिवाजीराजे म्हणतात, बाबा चुकलं असेल, एक दिवस द्या. काय म्हणतात? आजचा एक दिवस द्या. बाबा जा आजचा एक दिवस घरी, आजचा एक दिवस घरी जा. उद्या तुमच्या समस्येचं उद्याच्या दिवसभरात निर्मूलन करेल, उच्चाटन केल्याशिवाय मी राहणार नाही. बाबांनी ऐकलं, शिवाजीराजांचं म्हणणं ऐकलं. ते बाबा गावी त्यांच्या घरी परत गेले. जीव मुठीत घेऊन तो दिवस राहिले. सकाळ उजाडली. उगवत्या सूर्याच्या सोबतीनं 3-4 मावळ्यांच्या सोबत शिवाजीराजे गावात आले. अख्खं गाव शोधायला सुरुवात केली. गावाच्या जंगलात शिरले. घनदाट अरण्यामध्ये वाघाचा शोध सुरू केला. वाघ अनेकदा डरकाळी फोडायचा. मावळे सरसावले. डरकाळी फोडणारा वाघ तो माणसाच्या रक्ताला चटावलेला असा धावत आला. शिवरायांच्या दिशेनं झेप घेता झाला. तसा मावळ्याने हातातले भाले सरसावलेले भाले त्या सगळ्या मावळ्यांनी मिळून वाघाच्या पोटात खुपसले. वाघ मेला, वाघ मारला गेला. म्हणता वाऱ्यासारखी सगळ्या गावात बातमी पसरली. अरे वाघ मेला, आपलं रक्त पिणारा, गावाला त्रास देणारा, गावाला जीव मुठीत घेऊन जगायला लावणारा वाघ शिवाजीराजांनी गावात येऊन मारला. वाघ मेला म्हणता बातमी अख्ख्या गावात पोहोचली. राजांना एक श्वापद मारलं गेलं याचं दुःख शिवाजीराजांच्या अंतःकरणाला झालं. शिवरायांच्या डोळ्यात आसुई आली. एक मुका जीव मारला गेला, पण नाविलाज होता. लोकांचा दुःखातून बाहेर काढण्यासाठी, अनेकांचे जीव वाचवण्यासाठी त्याला मारणं गरजेचं होतं. मेलेला वाघ महाराजांनी स्वतःच्या खांद्यावर आणला आणि गावाचा असा एक मुख्य चौक आहे, त्या चौकात आणून असा आपटला. धूळ उडाली. सगळं गाव त्या मेलेल्या वाघाला बघायला मोठ्या आनंदानं जमलं. जल्लोष करायला लागलं. गोलाकार त्या वाघाच्या भोवती जमलं. महाराज शिवाजीराजे असे मध्ये उभा आहेत आणि तेच आजोबा त्याच गर्दीमधून वाट काढत
करत असे पुढे आले. त्या गोलाकार गर्दीमधून ते कालचे आजोबा वाट काढत असे पुढे आले आणि मेलेल्या वाघाकडे पाहिलं. चेहऱ्यावर हास्याची लकब उमटली, लखेर चमकली. शिवाजीराजांच्या डोळ्यात पाहिलं, अभिमान वाटला. आणि त्या आजोबा त्या मेलेल्या वाघाकडे पाहतात, त्या मेलेल्या वाघाच्या अंगावर थुंकले आणि त्या वाघाला असं म्हणतायत, अरे तुला वाटलं काय, तू एकटाच शेर आहे. शेराला सव्वा शेर माझा शिवाजीराजा कधीतरी जन्माला येत असतं. शेराला सव्वा शेर माझा शिवाजीराजा जन्माला येत असतो. हा विश्वास रयतेच्या डोळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. हा विश्वास दिला. रयतेसाठी स्वतःचा जीव सुद्धा जोखमीत घालण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत घेतली. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हे शिवराज्य होतं, हे शिवरायांचं स्वराज्य होतं, हे लक्षात घ्या. पुण्यातलं त्यावेळचं कोंढवा नावचं एक गाव आहे. कोंढवा, कोणतं? कोंढवा नावचं गाव आजही कोंढवा आहे. त्या काळातलं छोटं गाव. बघा राजा काय असतो. कोंढव्यात दुष्काळ पडलाय, प्यायला पाणी नाही. एक लोकांचा चमूस समूह राजांना भेटायला आला. राजे, आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची भ्रांत, राजा काहीतरी करा. शिवाजीराजे म्हणाले ठीक आहे. सकाळ उजाडली, 4 इंजिनियरला सोबत घेतलं, मावळे घेतले, गावात आले. गावाचं जंगल गाव असं धुंडाळायला सुरुवात केलं. गावाचा एक पठार धुंडाळला, गावाची एक जागा उजाड जागा शोधली आणि राजांना वाटलं इथं तलाव बांधता येतो का. इंजिनियरला विचारलं, सांगा बरं तलाव बांधायला गावातल्या उत्तम जागा कोणत्या. इंजिनियर म्हणाले 3 जागा आहेत. राजे म्हणाले 3 काय सांगताय, सर्वोत्तम जागा सांगा. इंजिनियर म्हणाले ही जागा आहे. पण आल्यापासून शिवाजी महाराज जसे आले होते तशी शिवाजीराजांची नजर त्या उजाड माळ रानावरती गुरं राखणाऱ्या, मसरं वळवणाऱ्या कळतं ना, मसरं वळवणाऱ्या गुरं राखणाऱ्या एका पोरावर होती. ते पोरग गुरं राखत होतं. पण राजांचा जिरेटोप पाहिला, शिवाजीराजांचं रूप पाहिलं, भारावून गेलं ते पोरग. राजे, माझ्या गावात आलेत, आमचा देव, आमचे शिवाजी महाराज आमच्या समस्येचं निर्मूलन करायला आमच्या गावात आलेत. दहातीचं बळ त्या पोराच्या अंगात आलं. डोळ्यात प्राण घेऊन, डोळ्यात जीव घेऊन शिवाजीराजांच्याकडे ते पोरग असं पाहत होतं. आणि शिवाजीराजे इंजिनियरला म्हणतात, मग इथं तलाव बांधायला काय अडचण आहे. शिवरायांचं लक्ष त्या पोरावर होतं. शिवरायांना नजर होती, दृष्टी होती. सलगी देणे कैसे असावे, प्रेमानं माणसं आपली कशी होतात बघा. शिवाजीराजांनी विचारलं, काय अडचण आहे. इंजिनियर म्हणतात, इथं अडचण अशी आहे, मोठी धोंड दिसते समोर, तो डोंगर दिसतोय, सह्याद्रीचा तो काळा पत्थर दिसतोय, तो सह्याद्रीचा काळा पत्थर, ती धोंड, तो दगड अडचण आहे. शिवाजीराजे म्हणतायत, मग काय करता येईल. ती धोंड फोडावी लागेल. कोण फोडेल. राजे म्हणतात, फुटेल ती धोंड, घ्या काम हाती. इंजिनियर म्हणतात, राजे कोण घेईल एवढं जोखमीचं काम हाती. राजे म्हणतात, ते माझ्यावर सोडा. इंजिनियरला प्रश्न पडतो, कुणाच्या विश्वासावर राजाने काम हाती घ्यायला सांगितलंय. राजे म्हणतात, त्या गुरं वळवणाऱ्या पोराला तेवढं बोलवा. त्याचं नाव विचारतात. लोक सांगतात त्याचं नाव, गुरं वळवणारा तो गरीबाचा पोर, त्याचं नाव यसबा कामठे आहे. राजे म्हणतात, यसबा ये वळा इकडं. राजांच्या मुखातून यसबा हे आपल्याबद्दल प्रेमाचे शब्द ऐकल्याबरोबर तो यसबा वाऱ्याच्या वेगानं शिवाजीराजांच्या दिशेनं धावत सुटतो. अंगात असं दहातीचं बळ संचारतं, धावत येतो, राजांच्या पायावर पडतो. राजे उचलतात. यसबा राजांच्या डोळ्यात पाहतो, भारावून जातो. माझा राजा, माझा शिवाजीराजा, या मातीचा खरा खरा ईश्वर, आमचा खरा देव, आमचं जगणं तारणार, आमचा तारणहार शिवाजीराजा मला यसबा म्हणून इतक्या प्रेमानं हाक मारतोय. धन्य झालं आयुष्य. राजे म्हणतात, यसबा गावात पिण्याच्या पाण्याची भ्रांत नवं. यसबा म्हणतो, हो राजे. राजे म्हणतात, यसबा धरण बांधावं लागेल, एखादा तलाव खोदावं लागेल. यसबा म्हणतो, हो राजे. राजे म्हणतात, यसबा अडचण आहे. यसबा म्हणतो, काय राजे. राजे म्हणतात, ती धोंड, तो सह्याद्रीचा काळा पत्थर, तो मोठा डोंगर अडचण आहे, तो फोडावा लागेल. फोडशील का यसबा. यसबा त्या दगडाकडे बघत सुद्धा नाही. बघा, स्वराज्यातलं गुरं वळवणार एक पोरग त्या डोंगराकडे बघत सुद्धा नाही आणि म्हणतो, हो राजे. शिवाजीराजे म्हणतात, बघ बरं यसबा, तो डोंगर मोठा आहे, फोडावा लागेल, 15 दिवसाचा वेळ देईल, छत्रपतीला शब्द देतो आहेस. यसबा म्हणतो, राजे तुमच्या मुखातून माझ्याबद्दल प्रेमानं असा शब्द जर निघत असेल तर तुम्हाला 1000 वेळा वचन देईल आणि 1000 जन्म घेईल, पण तुमचं वचन पूर्ण करेल. राजे निघून जातात. यसबाला 15 दिवसाचा वेळ देतात. म्हणतात, मी 16व्या दिवशी परत येईल. इंजिनियर हसतात. राजेंनी साध्या गुरं वळवणाऱ्या पोरावर विश्वास टाकलाय. शिवाजीराजे 16व्या दिवशी परत येतात, 4ही त्या इंजिनियरच्या सोबतीनं. आणि परत येताना शिवाजीराजांच्या कमरेला एक पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये सोन्याची नाणं असतात. शिवाजीराजे येतात, पाहतात, डोळ्यात पाणी येतं. यसबा नावाचा गुरं वळवणारा पोरगा सह्याद्रीच्या उभ्या कातळासोबत, त्या छोट्या डोंगरासोबत, त्या पत्थरासोबत वेड्यासारखा झुंजत असतो. 15 दिवसात त्या यसबानं सह्याद्रीच्या कातळाचा, त्या डोंगराचा कण सुद्धा तिथं शिल्लक ठेवलेला नसतो. कणही शिल्लक नसतो. अख्खा डोंगर तिथून उपटून फेकलेला असतो. इंजिनियर हताश होतात. राजांच्या डोळ्यात पाणी येतं आणि शिवाजीराजे म्हणतात, यसबा अरे ये ना बाळा इकडं. राजांच्या जवळ यसबा पुन्हा धावत येतो. राजे त्याला कळकळून मिठी मारतात. कमरेची पैशांची थैली आणि पिशवी काढतात. यसबाला म्हणतात, यसबा हे सोनं तुझं खरं बक्षीस आहे रे राजा. यसबा पैसे झिडकारतो, वाऱ्याच्या वेगानं धावत जातो.
राजे म्हणतात यजबा का धावतोय, पकडा त्याला. सैनिक यजबाच्या मागं, यजबा पुढं, यजबा पकडला जातो, राजांच्या पुढं आणला जातो. राजे म्हणतात यजबा असं का धावतोय, घे की तुझं बक्षीस. यजबा म्हणतो राजे असं काय करताय, एवढं मोठं बक्षीस मला दिलेलं असताना हे कसलं बक्षीस देताय सोन्याचं. राजे म्हणतात कुठलं बक्षीस. यजबा म्हणतो राजे अहो तुमच्या मुखातून, आमच्या ईश्वराच्या, आमच्या राजाच्या मुखातून मला यजबा एवढ्या प्रेमाचे शब्द जे निघाले राजे, ते किती किती हजार पटीनं मोठं बक्षीस आहे. त्या बक्षिसासमोर हे सोनं नाणं काय घेऊन बसलाय राजे. राजे तुमच्या पायाखाली जे खडे पसरलेत ना, तेच आम्हाला हिरे मोनी माणिक मोती, तीच आम्हाला खरी दौलत आहे राजे. दुसरी कुठली दौलत आम्हाला देत आहे. काय वाटलं असेल शिवाजी महाराजांच्या अंतःकरणाला, एवढं प्रेम स्वराज्यावर करणारी मावळे यजबासारखी या मातीत निर्माण झाले. दुर्दैवानं आज आम्हाला आणि तुम्हाला एखादा हिंदी चित्रपट पाहून त्या हिंदी चित्रपटामधला प्रेयसीसाठी आणि आपल्या बायकोसाठी डोंगर फोडणारा मांजी द माउंटेन मॅन माहित आहे, पण आपल्या शिवरायांच्या शब्दासाठी, छत्रपतींसाठी, स्वराज्यासाठी उभा सह्याद्रीचा कातळ आणि डोंगर फोडून काढणारा यजबा कामटे तुम्हाला आणि मला कुणालाही माहित नाही. आमचं दुर्दैव आहे. इतिहासातले हे पात्र आम्हाला समजले पाहिजेत. मावळ्यांची निष्ठा आमच्या लक्षात आली पाहिजे. माणसं स्वराज्यासाठी मरायला तयार झाली. कशाला मरायला तयार झाली. जगाच्या इतिहासातली ही पहिली घटना होती जिथं माणसं म्हणायची मला मरायचं आहे. एखादं शिवा काशीद नावाचं न्हाव्याचं पोरग येत आहे. सिद्ध्याच्या वेड्यात, सिद्धी जव्हरच्या वेड्यात पन्हाळ्याला शिवाजीराजे अडकले आहेत. आणि शिवा काशीद म्हणतो राजे पन्हाळ्याच्या सिद्धीच्या वेड्यात अडकलायत राजे. या वेड्यातून जर आता लवकर सही सलामत सुटला नाही तर काही खैर नाही राजे. राजे एक करू. राजे म्हणतात काय शिवा. शिवा काशीद म्हणतो राजे दरवेळेस भेटतो तेव्हा म्हणतात शिवा लेकरार तू हुबेहूब माझ्यासारखा दिसतो की र. शिवा काशीद म्हणतो मग राजे मी दिसतो ना तुमच्यासारखा, द्या ना एक संधी, होऊ द्या ना तुमचं, घेऊ द्या ना रूप. राजे तुमचा जिरेटोप डोक्यावर घालतो, तुमचे कपडे परिधान करतो, घेतो तुमचं रूप, जातो ना सिद्धीला भेटायला, त्याला खिळवत ठेवतो. तोपर्यंत शिवाजीराजे भेटीला आले असं सिद्धीला वाटत राहील. तोपर्यंत तुम्ही पालखीत बसा, बोयांना सोबत घ्या, बांदलांच्या साथीनं तुम्ही विशाळगड जवळ करा की राजे, द्या की गुंगारा सिद्ध्याला. राजांच्या डोळ्यात पाणी येतं. राजे म्हणतात शिवा, त्या न्हाव्याच्या पोराला राजे म्हणतात शिवा इतकं सोपं कर. अरे तो सिद्धी जहरी आहे, जहरीला नाग आहे, कधी डंक मारेल, नरड्यावर तलवार चालेल, तुला सांगता येणार नाही, ओळखला जाशील, मारला जाशील. शिवा शिवा म्हणतो राजे काय होणार आहे, आयुष्याचं मातीच होणार आहे की राजे. मरताना जर शिवाजी राजे म्हणून मरण्याचं सौभाग्य मिळत असेल तर कुणाला नको असेल राजे. गहिवरतात राजे, जातात, पालखीत बसतात. शिवा काशीद इकडे जातो, सिद्धी अखेर ओळखतो. सिद्धी शिवा काशीदच्या नरड्यावर सपासप तलवार चालवतो, मारला जातो माझा शिवा काशीद. मरताना सुद्धा ज्या विशाळ गडाच्या रोखानं शिवाजी राजे गेले त्या रोखानं पाहतो, मुजरा करतो आणि म्हणतो राजे तुमचा शिवा स्वराज्यासाठी शहीद झाला राजे, याचा मला अभिमान आहे राजे. जातात शिवाजी राजे विशाळ गडाच्या रोखानं. भोयांच्या खांद्यावर, बांदलांच्या खांद्यावर पालखी असते, पालखीत राजे असतात. पायात त्या भोयांच्या वाहन आणि चपला नसतात. आकाशातून पाऊस कोसळत असतो, रस्त्यातले काटे पायात बोचत असतात, चिपा आणि खडक पायात घुसत असतो, पायातलं रक्त आणि मांस त्या चिखलात मिसळत असतं. तरी सुद्धा माझा राजा विशाळ गडावर पोहोचला पाहिजे यासाठी वाऱ्याच्या वेगानं जीव मुठीत घेऊन ही माणसं धावत असतात. बाजीप्रभू देशपांडे आपल्या बांदलांच्या सह वेगानं धावत असतात. इकडे शिवा काशीद धारातीर्थी पडतो. कधी विचार करा, सुखाचा एक घास खाताना विचार करा, त्या शिवा काशीदला असं वाटलं नसेल का माझी आई घरी माझी वाट पाहत असेल, माझा शिवा कधी परत येईल, माझी बहीण रक्षाबंधनाला माझी वाट पाहिल, माझा शिवा दादा कधी येईल. पण गेला ना तो शिवा काशीद, नाव्याचा शिवा, स्वराज्यासाठी पडला ना धारातीर्थी. इकडे खोडखिंडीमध्ये बाजीने खिंड अडवली. राजे तुम्ही विशाळगडावर जा, तोफेला द्या, बत्ती द्या, तोफेचा आवाज करा. राजे तोफ वाजेल त्यावेळी तुमचा बाजी रण सोडेल. तोपर्यंत बाजी 1 इंच सुद्धा सिद्ध्याच्या सैन्याला पुढे येऊ देणार नाही राजे. राजे म्हणतात बाजी अरे तूही मारला जाशील की. बाजी म्हणतो राजे लाख मेले तरी चालतील राजे, पण लाखाचे पोशिंदे आमचे शिवाजी राजे जगणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. शिवाजी राजे जगले पाहिजेत. धारातीर्थी पडतात बाजी. धडा वेगळं हे मुंडकं होतं. हातातले दोन्ही दांडपट्टे वाऱ्याच्या वेगानं रडत असतात. बांदल धुंदल पेटवत शहीद होतात. बांदलांच्या रक्तानं खोडखिंड पावन होते. आजही जा पावन खिंड, त्या खिंडीला नाव आहे बांदलांच्या बाजींच्या रक्तानं त्या खिंडीचं नाव पावन खिंड आहे. मेले बाजी, विशाळगडावर राजे गेले, तोफेचा आवाज झाला, तेवढी बाजींनी देह सोडला. पण मरताना त्या बाजी प्रभूंचे शेवटचे शब्द काय आहेत माहितीये का. बाजी प्रभूंचे शेवटचे शब्द आहेत आम्ही मरतोय कारण आम्हाला विश्वास आहे आमचे शिवाजी राजे आमच्या मृत्यूनंतर आमच्या कुटुंबाला काडीचे अंतर देणार नाहीत, अंतर पडू देणार नाहीत. नाही पडू दिलं माझ्या राजानंतर. तुम्हाला माहित आहे आज एखादा माणूस जर शासकीय सेवेतून रिटायर झाला तर त्याला पेन्शन जी मिळते ना, तशी पेन्शन
छत्रपती शिवाजी महाराजांनी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांच्या कुटुंबाला सुरू केली. लक्षात घ्या, पेन्शन ही योजना या मातीत जर कुणी आणली असेल तर ती आजकालच्या सरकारनं नाही, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. लक्षात घ्या, किती किती उदाहरणं द्यायची, किती माणसं गेली. एक उदाहरण सांगेल, फक्त एक उदाहरण. कुठं मिळाली होई माणसं? शिवाजी महाराजांनी काय आजच्यासारखं पेपरात बातमी दिली होती का? मला एखादा सैनिक हवा आहे, परीक्षा द्या, परीक्षात उत्तीर्ण व्हा, इंटरव्ह्यू द्या, पास झाला तर सैनिकांनी तुम्हाला सुभेदार सरदार म्हणून इथं भरती केलं जाईल. एखादी परीक्षा द्या, इंटरव्ह्यूला या. नाही असं केलं महाराजांनी. एवढी पगार दिली जाईल, नाही असं केलं महाराजांनी. काय केलं? कुठं मिळाली मावळे? शिवाजी राजांच्या नजरेत जर एखादं पोरग पडलं ना, त्याच्यातलं एखादं कसब, एखादी गुणवत्ता, एखादा गुण जर राजाने ओळखला, राजे म्हणायचे हा पोरगा आपल्याला हवा, स्वराज्यात हवा. एखादा माणूस जिजाऊंच्या नजरेत पडला, मासाहेब म्हणायचे हा आपल्याला हवा. कुठून मिळाले मावळे? एक उदाहरण सांगेल. तानाजी मालुसरे यांचं नाव आपण ऐकतो ना, तानाजींचं बलिदान आपण ऐकतो ना, पिक्चर पाहिला असेल हिंदी चित्रपट तानाजी नावाचा अनेकांनी. कुठे मिळाले तानाजी मालुसरे? माहित आहे? स्वराज्यामध्ये रानगवा नावाचा प्राणी प्रचंड फोपावला. रानगव्याचं प्रमाण, बलदंड प्राणी, जागोजागी रानगवे निर्माण झाले आणि शेतकऱ्यांना त्रास द्यायला लागले, रयतेला त्रास द्यायला लागले. आईसाहेब जिजाऊने एक फरमान काढलं. त्या फरमानात असं लिहिलं, जो कोणी रानगव्याची शेपटी कापेल, त्या रानगव्याला मारेल, त्याची शेपटी कापेल आणि मला आणून देईल, त्याला सोन्याचं एक कडं भेट दिलं जाईल. अनेकांनी रानगव्याच्या शेपट्या कापल्या. आईसाहेब जिजाऊंच्या भेटीला गेले, आईसाहेबांना त्या शेपट्या नेऊन दिल्या. मासाहेबांनी त्या प्रत्येक माणसाला सोन्याचं एक कडं भेट दिलं. एका 20, 22, 23 वर्षाच्या बलदंड तरुणाला, पिळदार शरीराच्या तरुणाच्या कानावर ही बातमी रात्रीच्या अंधारात पडली. कुणीतरी सांगितलं, रानगव्याची शेपटी कापल्यावर आईसाहेब जिजाऊ सोन्याचं कडं भेट देतात. ते पोरग वेड्यासारखं त्या रात्रीच्या किरण अंधारात जंगलात एका घनदाट अरण्यात शिरलं. आवाज करत झाला आणि रानगव्याला शोधायला लागलं. रानगवा काही सापडेच ना. एक बलदंड रानगवा त्याच्या समोरून आला, जराही डगमगला नाही. दत्त बनून त्या रानगव्याच्या समोर असं उभा राहील. त्या रानगव्यासोबत कुस्ती सुरू केली. बलदंड रानगवा त्या 22 वर्षाच्या पोरानं मारला रात्रीच्या किरण अंधारामध्ये. मेलेला रानगवा खांद्यावर टाकला, गड चढालं आणि म्हणताय आता मी आईसाहेब जिजाऊंना भेटणार आणि त्यांच्याकडून माझं बक्षीस घेणारच. कल्पना करा, रात्रीच्या किरण अंधारात 12, 1, 2 वाजता पिळदार शरीराच्या एका 20, 22 वर्षाच्या पोरानं रानगव्याला मारलाय. एवढा मोठा उंच धिप्पाड रानगवा खांद्यावर टाकला आणि गड चढून वरती निघालाय. किल्लेदारानं पहारेकऱ्यांना अडवलं. त्याच्यासोबत हुज्जत घालायला लागलं. ते पोरग वाद घालायला लागलं. ते पोरग म्हणताय मला आईसाहेबांना भेटायचंय, मासाहेबांकडे जायचंय. किल्लेदार त्याला सोडत नाही, पहारेकरी त्याला सोडत नाही. त्याच्याशी हुज्जत सुरू आहे. आणि जिजाऊ मासाहेब झोपेत त्यांच्या कानावर काहीतरी गडबड गोंधळ आला. आईसाहेबांना वाटलं बाहेर काय गोंधळ सुरू आहे. आईसाहेब उठल्या, बाहेर आल्या आणि पाहिलं तर काय, पोराच्या खांद्यावर रानगवा पहारेकऱ्यासोबत हुज्जत घालतंय, मला जिजाऊ मासाहेबांना भेटायचंय. आईसाहेब हसल्या. मासाहेब म्हणाल्या सोडा, येऊ द्या त्याला आतमध्ये. 20, 22 वर्षाचं पोरग बेहद खुश झाला, आत गेलं. आईसाहेबांच्या समोर रानगवा आपटला, मासाहेबांच्या पायावर पडलं. मासाहेब म्हणतात, लेकरा अरे तू येडा की खुळा, मी फक्त एक फरमान काढलं होतं की रानगव्याची शेपटी कापून आणा, त्याला सोन्याचं कडं भेट दिलं जाईल. अरे तू अख्खा रानगवा मारलास, रानगवा खांद्यावर टाकलास. सकाळी शेपटी घेऊन यायचं सोडून तू अख्खा रानगवा घेऊन रात्रीच्या किरण अंधारात एवढा गड चढून वरती आलास. अरे वेड्या, सकाळी नुसती शेपटी कापून वरती आला असतास तरी तुला दुसऱ्यांना दिलं तसं सोन्याचं कडं भेट दिलं असतंच की. 20 वर्षाचं 22 वर्षाचं ते पोरग म्हणतंय मासाहेब, मासाहेब तुम्ही चुकताय, मला ओळखण्यात चुकताय मासाहेब. मासाहेब म्हणाले काय झालं? ते पोरग म्हणतं आईसाहेब, दुसऱ्यांनी रानगव्याच्या शेपट्या कापून आणल्या, त्यांना सोन्याचं कडं भेट पाहिजे होतं मासाहेब, पण मी अख्खा रानगवा मारून आणलाय कारण मला त्या सोन्याच्या कड्यापेक्षा सुद्धा मोठं बक्षीस पाहिजे मासाहेब. मासाहेब चकित झाल्या. मासाहेब म्हणाल्या याला जास्त सोनं पाहिजे वाटतं. मासाहेब म्हणतात सांग बाळा, तुला मोठं बक्षीस म्हणजे किती सोनं हवंय? ते 22 वर्षाचं पोरग म्हणतं मासाहेब मला सोनं नकोय मासाहेब, तुम्ही मला ओळखण्यात चुकताय मासाहेब. मासाहेब म्हणाले काय हवंय मग तुला? ते पोरग म्हणतं मासाहेब, दुसऱ्यांनी रानगव्याच्या शेपट्या कापून आणल्या कारण त्यांना सोन्याचं कडं भेट हवं होतं, पण मासाहेब मला त्या सोन्याच्या कड्यापेक्षा सुद्धा मोठं बक्षीस पाहिजे म्हणून मी अख्खा रानगवा घेऊन आलोय. आईसाहेब माझं ते बक्षात जगदंबेचं रूप असणाऱ्या माझ्या जिजाऊ मासाहेबाची कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवरती मला हवी आहे म्हणून मी अख्खा रानगवा घेऊन, अख्खा रानगवा. आईसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. काय काय वेड असलेली माणसं या स्वराज्यात आहेत. मासाहेबांनी त्या लेकराला जवळ घेतलं. आईसाहेबांच्या चरणातून डोळ्यातून अश्रू ओघळतायत. मासाहेब म्हणतायत बाळा तुझं नाव काय रे? ते तरुण पोरग म्हणता आऊसाहेब, या तरुण जीवाला उमरठ नावच्या गावचा तानाजी मालुसरे म्हणतात. आईसाहेब मासाहेब बेहद खुश झाल्या. मासाहेब म्हणतात ताना तू माझ्या लेकरा शिवाजी राजासारखं, माझ्या शिवासारखं आजपासून तू स्वराज्याचा आजपासून स्वराज्यात भरती हो, ये माझ्या शिवाच्या सोबत सावली सारखा राहा. त्या क्षणापासून माझे तानाजी मालुसरे
सावली सारख्या शिवरायांच्या सोबत राहिले, सावली सारखे राहिले. संगमेश्वरला लढाई झाली, संगमेश्वराच्या लढाईत पराक्रम गाजवला, दरबार भरला. भर दरबारात शिवाजीराजे उठले, तानाजींना समोर बोलवलं, तानाजींच्या कमरेची जुनी तलवार काढली. दरबार चकित झाला, बघत राहिला. काय झालं, तानाजींचं काही चुकलं की काय, का राजांनी तलवार काढून घेतली? शिवाजीराजांनी हसत दुसरं तबक मागवलं. तबकातली एक रत्नजडीत तलवार काढली आणि तानाजींच्या कमरेला बांधली. तानाजींना म्हणतात, तानाजी आम्ही राजे, आम्ही छत्रपती, तुमच्या कमरेला आम्ही रत्नजडीत नवी कोरी तलवार बांधली. तानाजी सांगा याचा मायना काय झाला? माझे तानाजी म्हणतात, राजे आम्ही भोळी माणसं, काही कळे ना बघा. राजे म्हणतात, तानाजी तुमच्या कमरेची जुनी तलवार काढली आणि नवी कोरी तलवार तुमच्या कमरेला आम्ही राजे म्हणून बांधली. याचा अर्थ तुम्ही पहिले सरदार होता, आता तुमची पदोन्नती करत, तुम्हाला बढती देत आम्ही तुम्हाला सुभेदार करतोय. सुभेदार, शिवाजीराजांनी तानाजींना सुभेदार ही पदोन्नती दिली. म्हणून पदोन्नती ही फक्त आज शासनात होते अशातला भाग नाही. मावळ्याचं कर्तृत्व, मावळ्याचं कसब बळगून त्याला पदोन्नती आणि बढती देण्याचं काम छत्रपती शिवाजीराजांनी त्या काळातही केलं होतं, हे लक्षात ठेवा. बढती दिली तानाजींना. पुढची कथा आपल्याला माहित आहे. रायबाचं लग्न ठरलंय, पोराचं लग्न, पोटच्या लेकराचं लग्न ठरलंय. पत्रिका छापल्या तानाजींनी. पहिली पत्रिका कुणाला द्यायची? कुणा ईश्वराच्या चरणावर नाही टेकायची. माझा ईश्वर, आमचा देव, साक्षात जगदंबेचं रूप माझे आईसाहेब जिजाऊ आमच्या आऊसाहेबांच्या चरणावर ठेवायची. गड चढून वरती आले, मुख्य दरबारात प्रवेश करते झाले. दरबाराच्या उंबऱ्यात पाऊल अडखळलं. पत्रिका हातात आहे, मागे दडवली. आईसाहेब जिजाऊंचं शिवरायांचं बोलणं ऐकलं. शिवाजीराजे म्हणतायत, मासाहेब म्हणतायत, शिवराजे समोर त्या खिडकीतून कोंढाणा जो दिसतोय, शिवबा त्या कोंढाण्यावरचं ते हिरवं निशाण मला खटकतंय. शिवबा मला तिथं स्वराज्याचं भगवं निशाण पाहिजे. यवनांच्या ताब्यातला तो कोंढाणा मला स्वराज्यात हवाय, ते माझं स्वप्न आहे. शिवराजे म्हणतात, आईसाहेब जातो, तुमच्या स्वप्नासाठी उद्या जातो, परवा जातो, घेतो तो किल्ला. तानाजीने आत दरबारात प्रवेश केला, पत्रिका मागे लपवली. तानाजी म्हणतायत, शिवाजीराजे राजे हा ताना अजून जिवंत आहे ना राजे? राजे या तानाजीच्या अंगात अजून बळ आहे ना राजे? या तानाजीच्या अंगातला रक्ताचा थेंब शेवटचा थेंब असेपर्यंत राजे तुम्हाला जाण्याची गरज नाही, मी जाणार राजे, मी घेतो की कोंढाणा. शिवाजीराजे म्हणतात, ताना किती दिवस अरे किती दिवस तुम्हीच जायचं? गेला ना दिलेर खानाच्या विरोधात लढता दिलेर खानाला जरब बसून माझा मुरारबाजी गेला, तो परत आलाच नाही रे. नाही आला माझा मुरार परत. त्या घोडखिंडीमध्ये यवनांना अडवता माझा बाजी प्रभू देशपांडे शहीद झाला. नाही आला माझा बाजी परत. माझा शिवा गेला, सिद्धीच्या गोटात गेला, तो गेला माझा शिवा, नाही आला परत. माझा शिवा नसताना, राजे म्हणतात, माझा शिवा नसताना, माझा मुरार नसताना, माझा बाजी माझ्या सोबत नसताना, माझे जिवलक सगळे सोबत नसताना, तानाजी तूही जर माझ्या सोबत नसशील तर स्वर्गाचं इंद्रपद जरी मला दिलं तरी मला ते गोड लागणार नाही. पण तुम्ही सगळे जर माझ्या सोबत असाल तर सह्याद्रीच्या काळ्या पत्थरावर जरी मला बसवलं तरी स्वर्गाच्या इंद्रपदापेक्षाही मला ते मोठं असेल. पण माझे तानाजी काय ऐकत नाहीत, हट्टाला पेटलेत. माझे तानाजी म्हणतात, राजे माझ्या आईसाहेब जिजाऊंचं पाऊल त्या कोंढाण्यावर पडावं यासाठी राजे आमच्या प्रेतांच्या पायऱ्या कराव्या लागल्या तरी बेहत्तर, पण राजे मीच जाणार. हट्टाला पेटतात. राजे म्हणतात, ते काय दडवलंय मागे? तानाजी पत्रिका समोर आणतात. राजे म्हणतात, अरे तुझ्या लेकराचं लग्न आहे. तानाजी म्हणतो, नाही राजे, आता आधी लगीन कोंढाण्याचं, मगच माझ्या रायबाचं. जातो माझा तानाजी स्वराज्यात, आईसाहेब जिजाऊंच्या स्वप्नासाठी. तो कोंढाणा स्वराज्यात हवा यासाठी उदयभानाच्या विरोधात लढतो. उदयभान चरकतो, टरकतो. भल्यांच्या समोर भल्यांना नाकीनो आणणारा उदयभान माझ्या तानाजीला काय म्हणतो माहितीये का? उदयभान म्हणतो, तानाजी अरे हमसे सब डरते हैं, तुम्हें हमसे डर नहीं लगता? माझे तानाजी त्या उदयभानाला म्हणतात, उदयभान अरे जो डरता नहीं वो एक तो पागल होता है या मराठा होता है. उदयभान म्हणतो, यानी कि तू पागल है. माझे तानाजी म्हणतात, हा उदयभान, मैं पागल हूं शिवाजी राजे के उस भगवे का. तसा उदयभान म्हणतो, अरे भगवा क्या कर रहा है? तेरा भगवा कल तक मिट्टी में मिला दिया जाएगा. माझा तानाजी मालुसरे म्हणतात, अरे उदयभान तू क्या मिटाएगा उस भगवे को, जो भगवा आसमान का सूरज आने के पहले आसमान में छा जाता है और आसमान का सूरज जाने के बाद भी आसमान में भगवा ही रहता है. आसमान का सूरज भी जिसे मिटा नहीं सकता, तू क्या मिटाएगा उस भगवे को. गेले तानाजी त्या भगव्यासाठी, स्वराज्याच्या त्या भगव्याच्या इब्रतीसाठी धारातीर्थी पडले, शहीद झाले. उदयभानाला मारलं, गड आला, पण तानाजी नावाचा सिंह गेला. राजांच्या कानावर बातमी आली, तानाजी धारातीर्थी पडले. वाऱ्याच्या वेगाने राजे धावत गेले. तानाजीचं डोकं मांडीवर घेतलं. शेवटचे क्षण हसताना माझा तानाजी राजांच्या डोळ्यात पाहतात आणि म्हणतात, राजे तुमचा तानाजी पडला की नाही धारातीर्थी मातीसाठी? झाला की नाही शहीद राजे तुमचा तानाजी? लढता गेला राजे तुमचा तानाजी. राजे आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम घ्यावा.
राजे सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता आणि भरता निमिषाचे जाणे लागे. राजे आला त्याला प्रत्येकाला जायचंच आहे, पण जाताना मी मातीसाठी मेलो याचा अभिमान आहे राजे मला. तानाजी म्हणतो, राजे मला सांगा, मी माझ्या उमरठ गावच्या मारुतीरायासारखा अमर झालो की नाही राजे? राजे गहिवरतात, होकार देतात, आणि गहिवरल्या अंतकरणानं तानाजीचा शेवटचा श्वास तानाजी घेतो तेव्हा राजे गहिवरल्या अंतकरणानं म्हणतात, अरे गड आला पण माझा सिंह गेला, माझा सिंह तानाजी गेला. आजही त्या तानाजींचं स्मरण करताना कधीतरी त्या सिंहगडावर जा, ज्याचं नाव कोंढाणा आहे. तानाजीच्या पराक्रमानं तो सिंहगड झाला. त्या सिंहगडावर माझ्या तरुण बांधवांनो कधी गेलात ना, डोळे मिटा, तानाजींच्या पराक्रमाचं स्मरण करा. पावलो पावलीची माती अशी उचलावी वाटेल आणि कपाळाला लावावी वाटेल, एवढं पावित्र्य त्या मातीला सिंहासारख्या लढणाऱ्या माझ्या तानाजीने निर्माण करून दिले. लक्षात ठेवा, त्या मातीचं पावित्र्य जपणं ही आपली जबाबदारी आहे. गेले तानाजी, राजेंना सांगून गेले, राजे एकच विनंती आहे, एकच विनंती राजे, तुमच्या पुतण्याच्या त्या रायबाच्या लग्नाला तेवढं जा. राजे रायबाच्या लग्नात गेले. एक रत्नजडीत तलवार राजेंनी रायबाच्या लग्नात अशी काढली, रायबाच्या कमरेला बांधली. रायबाला विचारलं, रायबा तुमच्या कमरेला आम्ही राजा म्हणून एक रत्नजडीत कोरी तलवार बांधली, सांगा बरं याचा मायना काय झाला? रायबा हुशार. रायबा म्हणतो, राजे आम्ही हुशार आहेत, तुम्ही आमच्या पिताजींसारखं आम्हाला सुभेदार बनवलंय, सुभेदार. याचा अर्थ अनुकंपा तत्वावर नोकरी आजच्या शासनात मिळते अशातला भाग नाही. एक तानाजी धारातीर्थी पडले, त्यावेळी त्यांच्या पदावर त्यांच्या पुत्राला रायबाला बसवताना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याची पद्धत जर कुणी सुरू केली असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. लक्षात ठेवा, शिवरायांनी सुरू केली. किती पिढ्या खचल्या माणसांचं हे शौर्य पाहून, माणसांचं हे धैर्य पाहून. औरंगजेब बादशाह हताश व्हायचा, गुडघे टेकायचा आणि म्हणायचा, काय खातात होय मराठे? औरंगजेब म्हणायचा, शिवाजी राजे के पास कितने किले हैं ये बड़ी बात नहीं, शिवाजी राजे के पास कितनी जमीन है ये बड़ी बात नहीं, अरे शिवाजी राजे के पास कितना पैसा है ये बड़ी बात नहीं, लेकिन शिवाजी राजे के पास जो लोग हैं उसमें से एक भी आदमी बिकाऊ नहीं है, ये सबसे बड़ी बात है. औरंगजेबाचे शब्द आहेत. तो म्हणतो, मराठे कभी थकते नहीं, मराठे कभी रुकते नहीं, मराठे कभी बिकते नहीं. निष्ठा ही शिवरायांच्या मावळ्यांचा, मराठ्यांचा खरा दागिना होता. हे लक्षात घ्या, खरा दागिना होता. त्या शिवपुत्र शंभूराजांनी शिकवलंय न झुकणं काय असतं. माझ्या तरुण पोरांनो, हिंदी चित्रपटातला एखादा पुष्पा पाहून त्याचं ते काल्पनिक जगातलं न झुकणं तुमच्या लक्षात ठेवण्यापेक्षा मरणाला मिठी मारत असताना सुद्धा न झुकणाऱ्या माझ्या शंभूराजांचं बलिदान लक्षात ठेवा. आज त्या शंभूराजांचा बलिदान दिवस आहे. नेत्रकडा पाणावून सोडणारा आजचा तो दिवस आहे. त्या भीमा भामा इंद्रायणीच्या तीरावरती त्या पाण्याला थरकायला लावणारा आजचा हा दिवस आहे. आजच्याच दिनी माझ्या राजाचा रक्ताचा थेंब या मातीत, या स्वराज्याच्या मातीत पडला. लक्षात ठेवा, शंभूराजांचा. औरंगजेबानं पकडून आणलं, शिवपुत्र संभाजीराजांना तिथं पकडून आणलं त्या वडूतुळापूरला. शंभूराजांच्या डोळ्यातलं ते तेज, जिभेतलं तो तेज पाहून औरंगजेब थरकायचा, चिरकायचा, औरंगजेब टरकायचा. भीती व्हायची त्याच्या मनात तयार. त्याला वाटायचं आज ना उद्या हा शिवपुत्र शंभूराजा चुकेल. औरंगजेब म्हणतो, जीभ कापा त्या शंभूराजाची. पहिल्यांदा म्हणतो, डोळे काढा त्या शंभूराजांचे. कदाचित डोळे काढले जात असताना झुकवेल तो त्याचे डोळे. डोळे काढायला हपशी येतात, डोळे काढले जातात. आजच्या दिवशी डोळे काढले जातात, पण माझ्या शंभूराजाची नजर इंचभर सुद्धा झुकत नाही. डोळे काढले जात असताना सुद्धा काय धैर्य असेल, नाही झुकली जात नजर. सरकतो टरकतो औरंगजेब, हताश होतो, गुडघे टेकतो, आपल्या ईश्वराच्या कडे प्रार्थना करायला लागतो. पुन्हा येतो, म्हणतो जीभ कापा, जिभेनं माफी तरी मागेल. जीभ कापली जाते पण माफीचा चकार शब्द माझ्या शंभूराजाच्या मुखातून निघत नाही. औरंगजेब म्हणतो, हात कापा त्याचे. हात कापले जातात, पण हात कापले जाताना माफीसाठी शंभूराजा असे हात समोर सुद्धा करत नाही. औरंगजेब म्हणतो, पाय कापा. पाय कापले जातात, पण माफीसाठी गुडघे टेकवत नाही माझा शंभूराजा. शंभूराजांचं आजचं हे बलिदान पाहून, शिवपुत्र शंभूराजांचं ते मरण पाहून शत्रू आणि दुश्मन असणारा औरंगजेब म्हणतोय, सर कटा, धड कटा, लेकिन पीछे न हटा, सच में वो मराठा है मराठा. औरंगजेबाचे शब्द आहेत. मस्तक कापलं गेलं, डोळे काढले, जीभ कापली तरी जो झुकला नाही, वाकला नाही, तो खरा मराठा आहे. हे मराठ्यांचं शौर्य आज तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं, हा शौर्य स्मरणात ठेवण्यासाठीचा आजचा दिवस आहे. माझ्या वडीलधाऱ्यांनो, तुम्ही सगळे लक्षात ठेवा. बराच वेळचं मी बोलतोय, एकच सांगेल, या शिवचरित्रातून शिकायचं काय तरुण पोरांनी. कधी पेपरात एखाद्यानं प्रश्न विचारला पोरांना की स्वराज्य म्हणजे काय, आम्ही अनेक उत्तरं देतो. स्वराज्याचा अर्थ काय, शिवरायांचं स्वराज्य म्हणजे काय, या प्रश्नाची खूप उत्तर आहेत की नाही.
पण या प्रश्नाचं पहिलं उत्तर तुम्हाला जर कधी द्यायचं असेल, स्वराज्य म्हणजे काय, या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे वडीलधाऱ्यानं, लक्षात ठेवा माझ्या तरुणांनो. पहिलं उत्तर, स्वराज्य म्हणजे काय. शिवरायांचं स्वराज्य म्हणजे जिजाऊ नावाच्या एका आईच्या डोळ्यातल्या स्वप्नाची सत्यकृती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. लक्षात ठेवा, एका आईच्या डोळ्यातलं स्वप्न सत्यात उतरवलं, त्याचा अर्थ स्वराज्य आहे. काय वाटलं असेल जिजाऊ मासाहेबांना, वयाच्या 7व्या-8व्या वर्षी लेकराच्या डोळ्यात स्वप्न रुजवलं की बाळा, अरे किती दिवस यवनांना मुजऱ्याने हुजरे करायचे, आपलं राज्य उभं राहिलं पाहिजे. 6 जून 1674 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर दुर्गम तेज दुर्गराज रायगडावरती सप्तसरितांचं देशातून पाणी आलं, राजांच्या मस्तकावर जलाभिषेक झाला, राजे शिवाजी छत्रपती झाले, हजारो वर्षाचा अंधार मिटला गेला, मराठा पातशाह छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, बखरकारानं लिहून ठेवलंय. डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, मुघल सगळे आले, झुकल्या वाकल्या गर्विष्ठमाना प्रत्येक जण येऊन राजांना मुजरा करत होता. स्वप्न सत्यात उतरलं होतं. आईसाहेब जिजाऊ थकल्या होत्या, पाचाडच्या वाड्यात राहायच्या खाली. रायगडावरची हवा वृद्धपणाच्या काळात मानवत नव्हती. वरती आल्या, पोराचं हे नेत्रदीपक सोहळा पोराचा नेत्रात साठवण्यासाठी आईसाहेब आल्या. जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांचा राज्याभिषेक पाहिला. मासाहेबांना धन्यता वाटली, धन्य झाले आईसाहेब जिजाऊ, या लेकराला जन्म देऊन माझी कूस धन्य झाली. हा भाव जिजाऊंच्या अंतःकरणात निर्माण झाला. आणि तुम्हाला माहित आहे, त्या राज्याभिषेकाच्या गर्दीमध्ये जे राज्याभिषेक झाला ना महाराजांचा 6 जून 1674, त्या सगळ्या गर्दीमध्ये प्रचंड गर्दी होती रायगडावरती. त्या गर्दीमध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणाची होती माहितीये का, सगळ्यात जास्त कोण उपस्थित होतं माहितीये का, सगळ्यात जास्त उपस्थिती होती स्वराज्यातल्या स्त्रियांची, महिला भगिनींची. प्रत्येक माऊली आपल्या घरातल्या आपल्या पतीला सांगत होती, मला आज जरी मी आजपर्यंत घराचा उंबरा ओलांडला नसेल, आज मला जाऊ द्या. राजांचा शिवरायांचा राज्याभिषेकाचा नेत्रदीपक सोहळा डोळ्यात टिपायचा, मग मरणानं मृत्यूनं कवटाळलं तरी बेहत्तर, स्वर्गाहुनी सुंदर तो राजाचा सोहळा मला पाहायचा आहे. आल्या माता माऊल्या, सगळ्यात जास्त महिलांची संख्या आहे. मासाहेब आल्या, थरथर त्या अंगानं, थरथर त्या देहानं वरती आल्या, थकल्या भागल्या आईसाहेब आणि शिवरायांच्या जवळ आल्या. डोळे सुखावले, पाणावले आईसाहेबांच्या चेहऱ्यावर हसू आलं, आनंद उमटला. आणि मासाहेब म्हणताय, शिवबा आजपर्यंत काही मागितलं नाही तुमच्याकडे. काय म्हणतायत मासाहेब? मासाहेब म्हणताय, शिवबा आजपर्यंत काही मागितलं नाही तुमच्याकडे, पण आज एक मागणं मागणार आहे, शिवबा द्याल का? माझे राजे म्हणतात, आईसाहेब असं काय करताय, तुम्ही मागितलं नाही, तुमच्या लेकरानं दिलं नाही, असं कधी होईल काय साहेब, सांगा की काय हवं? मासाहेब म्हणताय, शिवबा एकच मागणं आहे, द्याल का, वचन द्याल मला? राजे म्हणतात, दिलं वचन. मासाहेब म्हणतायत, शिवबा एकच मागते, एकच मागणं आहे. कदाचित मासाहेबांनी सांगितलं, शिवबा पुढचा जन्म ज्यावेळी तुम्ही घ्याल. मासाहेब म्हणताय, शिवबा माझं मागणं असं आहे की पुढचा जन्म तुम्ही ज्यावेळी घ्याल शिवबा, त्यावेळी कुणा इतरांच्या पोटात न जन्माला येता शिवबा, फक्त माझ्याच उदरात माझं लेकरू म्हणून तुम्ही जन्माला याल का शिवबा, एवढं एक मागणं मला द्याल का शिवबा? माझ्या राजांच्या डोळ्यात पाणी येतं. राजे म्हणतात, हो मासाहेब दिलं वचन तुम्हाला. बघा, एका आईला माझ्या मित्रांनो ज्यावेळी वाटतं ना, एका आईला ज्यावेळी वाटतं की या पोरानं पुढच्या जन्मात ही माझाच पोर म्हणून जन्माला यावं, त्या दिवशी तुमचं जगणं सार्थकी झालं. लक्षात ठेवा, हे शिवचरित्रातून शिकणं गरजेचं आहे. मासाहेब जिजाऊ पाचाडच्या वाड्यात गेल्या. काही कालावधीत मासाहेबांचं काही दिवसात निधन झालं. शिवरायांच्या कानावर बातमी आली. बातमी जशी कानावर पडली, वाऱ्याच्या वेगाने माझा राजा धावत सुटला. गड पायउतार होता झाला, गडाच्या वरून खाली उतरतोय, आईसाहेबांना भेटायला जायचंय, आईसाहेबांचं निधन झालंय. पण पावलो पावलीची माती राजे पावला पावलावर धावता धावता उचलतायत, कपडाला लावतायत, उचलतायत, कपडाला लावतायत. एक सैनिक म्हणतो, राजे असं का करताय वेड्यागत? राजे म्हणतात, अरे वेड्या, ही माती आहे का? जिथं जिथं माझ्या आईसाहेब जिजाऊंचं पाऊल इथं पडलं असेल, या गडावर माझ्या आईचं पाऊल पडलं, जिजाऊंचं पाऊल पडलं. जिथं जिथं मासाहेबांचं पाऊल पडलं, आईसाहेबांच्या पायाखाली आलेली ती माती नाही, माझ्यासाठी तो अबीर आहे, माझ्यासाठी ते चंदन आहे. चंदन अबीर म्हणून ती माती आपल्या कपाळाला लावली. आईसाहेबांच्या जवळ आले. पाचाडच्या वाड्यात आईसाहेबांचं डोकं मांडीवर घेतलं. राजे म्हणतात, मासाहेब मी दिलं ना तुम्हाला वचन की पुढच्या जन्मात मी तुमचंच लेकरू म्हणून तुमच्या उदरात जन्म घेईल. पण आईसाहेब तुम्ही मला एक वचन द्या ना मासाहेब, की पुढच्या जन्मात मला दुसरी आई नको आहे. आईसाहेब तुम्हीच मला माझी आई म्हणून हवे आहेत, हे वचन द्या ना मला. मला सांगा, जगाच्या इतिहासामध्ये एक पुत्र आपल्या आईला म्हणतो, आई पुढच्या जन्मात मला तूच आई म्हणून हवी आहे. आणि एक आई आपल्या पुत्राला म्हणते, बाळा पुढच्या जन्मात लेकरू आणि माझं बाळ म्हणून मला तूच हवा आहेस. या जगात मला वाटतं इतकं पवित्र नातं तुम्ही मी कुठंच अनुभवलं नसेल. हे नात्यातलं पावित्र्य, आई आणि पुत्राच्या नात्यातलं पावित्र्य या महाराष्ट्राच्या मातीत या विश्वानं पाहिलं आणि अनुभवले. लक्षात घ्या, एखाद्या आईला ज्यावेळी वाटेल शेवटच्या वेळी हाच पोर मला हवा आहे पुढच्या जन्मात, आणि एका पोराला ज्यावेळी वाटेल हीच आई पुढच्या जन्मात मला हवी आहे, मी सांगतो त्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीत खरं सुख आणि या महाराष्ट्राच्या मातीत खरं स्वराज्य नांदायला सुरुवात होईल. हे लक्षात ठेवा. एकच शेवटचं सांगेल, चारित्र्य कसं असावं हे माझ्या राजानं शिकवले. लक्षात ठेवा, चारित्र्य कसं असावं.
चारित्र्य काय असावं हे शिवाजीराजे शिकवतात. स्वर्गीय हिंदू बाळासाहेब ठाकरेंचे वडील, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे वडील होते प्रबोधनकार ठाकरे. माहिती आहे का तुम्हाला प्रबोधनकार ठाकरे? मोठा विचारी माणूस. ते असं म्हणायचे, एक वेळ आकाशातला तो चंद्र आहे ना, त्या चंद्रावर सुद्धा डाग आहे, पण माझ्या शिवचरित्राला उघडून पहा, त्याच्यावर कुठलाही डाग तुम्हाला दिसणार नाही. इतकं स्वच्छ चारित्र्य माझ्या राजाचं, इतकं स्वच्छ. ते म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्याबरोबर 33 कोटी देवांची पलटण बाद होते, हे त्यांचं वाक्य आहे. तुम्हाला राजांनी केलेला न्याय माहित आहे, स्त्रियांची केलेली इज्जत माहित आहे. रांजाच्या पाटलानं पुरीवर अत्याचार बदमाल केला म्हणून त्याचे हातपाय कलम करून त्याचा चौरंग करून गाडवावरून गावात धिंड काढली माहित आहे. पण स्वतःचा रक्ताचा नातेवाईक सखुजी गायकवाड नावाचा बेळवाडीची गडी घ्यायला पाठवला. त्या बेळवाडीच्या भागात मी आता व्याख्यानाला कर्नाटकात जाऊन आलो, तिथं ते शिल्प कोरलंय. त्या बेळवाडीच्या गडीची किल्लेदारीन किंवा किल्लेदार किंवा प्रमुख आहे, महिला आहे, तिचं नाव आहे सावित्रीबाई मल्लम्मा देसाई. त्या देसाईच्या गडीची ती प्रमुख आहे. तिच्या विरोधात सखुजीला लढायला पाठवलंय. तो सखुजी गायकवाड लढला. कानावर बातमी आली, सखुजीनं किल्ला लढवला. बाईनं प्रचंड झुंज दिली पण हारली आणि शेवटी सखुजी जिंकले. राजांना वाटलं सखुजीचा सत्कार करावा, पण क्षणभरात बातमी आली, जिंकलेल्या सखुजीनं विजयाच्या उन्मादामध्ये सावित्रीबाई मल्लम्मा देसाईवर अत्याचार केला. राजे चरकले. विचार केला नाही, सखुजी माझ्या रक्ताचा आहे, माझ्या नात्यातला आहे, माझ्या गोत्यातला आहे. सखुजी राजे म्हणाले, आणा लालबुंद तप्तसळ्या, घाला सखुजीच्या डोळ्यात, काढा त्याचे डोळे, आयुष्यभर त्याला अंधाऱ्या कोठडीमध्ये डांबवण्याची शिक्षा द्या. स्वतःच्या रक्ताचा जवळचा नातेवाईक आणि जवळचा सैन्यातला सरदार असताना सुद्धा त्यानं एका बाईवर अत्याचार केला म्हणून त्याचे डोळे काढून त्याला आयुष्यभर अंधाऱ्या कोठडीत डांबवण्याची शिक्षा देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता, हे लक्षात घ्या. आज या मातीमध्ये एखाद्या 17 वर्षाच्या पुरीवर अत्याचार झाला, न्याय मागत मागत तिचं वय 70 वर्ष कधी होतं हे आमचं आम्हाला कळत नाही. याच मातीमध्ये इतकी जलद रयतेच्या हिताची न्याय व्यवस्था शिवरायांच्या राज्यामध्ये नांदत होती, हे लक्षात घ्या. हंबीरराव मोहिते मामांच्या वेळी बहादूर खान यायचा, बाया बापड्यांना त्रास द्यायचा, अन्याय अत्याचार करायचा, उचलून न्यायचा, त्यांची तस्करी करायचा, अगणित अत्याचार करायचा. हंबीरराव मोहिते मामांना राग आला, सैन्य घेतलं, बहादुऱ्यावर चाल करून गेले, बहादूर खानावर हल्ला केला, बहादुऱ्या पिटाळून लावला, मार खाल्ला, जबर मार दिला बहादुऱ्याला. बहादूर खान पळून गेला. बहादुऱ्याचे सैनिक पकडले गेले, सगळ्या शामियानातल्या बायका पकडल्या गेल्या. एक सैनिक थरथरत्या हातानं भीत समोर आला आणि म्हणतो, हंबीर मामा मेरे बाल बच्चे है, हंबीर मामा माझे लेकरं बाळ आहेत, मला जगू द्या, माझ्या लेकरा बाळांसाठी मला वाचवा हंबीर मामा. हवं तर ह्या चाव्या घ्या, आमच्या किल्ल्याच्या चाव्या घ्या. किल्ल्यात आतमध्ये शामियानामध्ये बहादुऱ्याच्या बायका, आमच्या सैन्यातल्या सगळ्या बायका कोंडल्यात, त्यांना घेऊन जा, त्यांच्यासोबत वाटेल तसं व्यवहार करा. आमचा बहादूर खान तुमच्या बायकांसोबत जसं वागायचा तसं वागा, अत्याचार करा, गणित अन्याय करा, काही करा, पण मला मात्र माफ करा. माझे हंबीर मामा 2 पावलं मागं सरकले, जबर कानशिलात त्या सैनिकाच्या दिली आणि त्याला म्हणाले, तुझा बहादुऱ्या जर आमच्या समोर आला तर 100 वेळा 100 जाग्यावर कापू, पण बहादुऱ्याच्या सैन्यातल्या शत्रू असणाऱ्या बाया जरी समोर आल्या तरी आई समजून 1000दा कमरेत वाकू. हा रायगडावर बसलेल्या आमच्या बापान आमच्यावर केलेला संस्कार आहे. हा संस्कार छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात होता, लक्षात ठेवा. हा संस्कार आज हे चारित्र्य आणि चरित्र आमच्यात रुजणं गरजेचं आहे. शिवचरित्र प्रचंड विशाल आहे. 1 तास 2 तास 1 दिवस शिवचरित्र सांगण्यासाठी पुरू शकत नाही, लक्षात ठेवा. या मातीतल्या तरुणाईला एवढंच सांगेल, आज पोरं बापाला म्हणतात, आमच्या बापानं आमच्यासाठी काय कमावलं. शिवाजीराजे 9 वर्षाचे असताना, 10 वर्षाचे असताना शहाजीराजांच्या पासून बंगळुरून पुण्यात आले. काय दिलं होतं, किती जहागिरी दिली होती, लक्षात ठेवा. एकच गोष्ट दिली, 2च गोष्टी दिल्या होत्या. पहिली होती प्रतिपश्चंद्र रेखेव वर्धिष्णुरी विश्ववंदिता शहा सुनो शिवसैशाय मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकुरीप्रमाणे कलेनं शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजांचं राज्य वाढत जावं हे सांगणारी राजमुद्रा दिली होती. दुसरं क्रांतीचं त्यागाचं प्रतीक असलेला भगवा ध्वज वारकऱ्यांच्या हातात दिला होता. 2 गोष्टी घेऊन शिवाजीराजे पुण्यात आले. एका जगाच्या नकाशावरचं टिंब दिसणारं एवढं छोटी जहागिरी आणि राज्य होतं. माझ्या राजानं अहत तंजावर तहत पेशावर त्या पाकिस्तानच्या सीमेपर्यंत जाऊन आमच्या भगव्याची अस्मिता पटकावली आणि स्वराज्य उभं केलं, हे लक्षात ठेवा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र काय असेल, माझ्या तरुण बांधवांनो, कधी खचलात, कधी आयुष्यात संकट आलंय असं वाटायला लागलं, नुसते डोळे मिटवा, माझ्या राजाचं चरित्र डोळ्यासमोर आणा, शिवरायांची प्रतिमा डोळ्यासमोर आणा. या जगाच्या पाठीवरती माझ्या राजा इतकी मोठी प्रेरणा तुम्हाला दुसरी तिसरी कुणी असू शकत नाही, लक्षात ठेवा. संकटाच्या छाताळावर पाय देऊन जर उभं राहायचं असेल तर छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्राचं स्मरण करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो. अवघे 50 वर्ष माझे राजे जगले, फक्त 50 वर्ष. किती? 50च वर्ष. आज 50 वर्ष वय झाल्यावर आमच्या लक्षात येतं आमचं ध्येय काय आहे, आम्हाला पुढे जायचंय, लेकरं बाळं घडवायची. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 5000 वर्ष जगलेल्या माणसाला सुद्धा करता येणार नाही एवढं मोठं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलंय. त्या कार्याचं स्मरण पावलं पावली करत चला. उद्याच्या पिढ्या घडवण्यासाठी शिवचरित्रा इतका उत्तम संस्काराचा पर्याय दुसरा कुठलाही असू शकत नाही. एवढंच स्मरण तुम्ही आजच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ठेवाल
ही निरपेक्ष अपेक्षा बळेगावच्या मातीतल्या या नांदेड जिल्ह्यातल्या या भूमीतल्या तुम्हा सगळ्यांकडे व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांनी माझ्यासारख्या तरुणाचा जो आदर केला, सन्मान केला, त्याबद्दल तुमचे अंतःकरणापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा याच ताकदीनं तुम्ही शिवजन्मोत्सव प्रतिवर्षी साजरा कराल आणि हीच विचारांची मालिका उद्याच्या पिढ्यांपर्यंत अबाधितपणे अखंडितपणे प्रवाहित ठेवाल. आपला गाव, आपली माती याच विचारातून उन्नतीच्या दिशेनं जाणार आहे, एवढंच लक्षात ठेवा. एवढंच या निमित्ताने बोलतो. पुन्हा पुन्हा सगळ्या तरुणांचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. माझ्या राजाच्या चरणी वंदन करतो, माझ्या राजाच्या चरणी प्रणिपात करतो. आणि ज्या शंभूराजांच्या त्यागाचा, समर्पणाचा, बलिदानाचा आजचा दिवस आहे, त्या शंभूराजांना कोटी कोटी वंदन करतो आणि थांबतो. कोटी कोटी धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.